हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। कॉल करा। हरे कृष्ण। कृष्ण भावनेमध्ये पहिले पाऊल हे पुस्तक आपण वाचत आहोत। नवसाधकांसाठी याच्यामध्ये विशेष करून महत्वाच्या सूचना, विधी, नियम दिलेले आहेत। परमपूज्य भक्ती विकास महाराज यांनी लिहिलेले पुस्तक आहे। आज आपला यातला 6वा सेशन आहे आणि आज आपण वाचणार आहोत साधनेची आवश्यकता आणि जप कसा करायचा। या पुस्तकात मध्ये जे दिलेलं आहे जप कसं करायचं ते आपण आज वाचणार आहोत आणि उद्या अत्यंत महत्वाचा जप एक्झॅक्टली कशासाठी करायचा असतो आणि सिरियसली जप करणे म्हणजे काय असतं याच्यावरती एक स्पेशल सेशन आपण उद्या घेणार आहोत। आपण आज वाचायला सुरुवात करूया। साधनेची आवश्यकता। काल आपण या पुस्तकातला हा सेक्शन वाचला जिथे गुरु आणि दीक्षा याच्याबद्दल महाराजांनी लिहून दिलेलं ते आपण वाचलं। आज त्याच्या पुढचा सेक्शन सुरू करत आहोत। तुमच्याकडे ज्यांच्याकडे पुस्तक असेल ते सोबत फॉलो करू शकतात। हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही मंदिरात मिळेल आणि नाही मिळालं तर मला मेसेज करा, मी तुम्हाला लिंक पाठवतो, त्या वेबसाईट वरून तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता। कृष्ण भावनेची आवश्यकता। स्वरूपतः प्रत्येक जीव कृष्ण भावनाभवित असतो। मायेच्या प्रभावामुळे आपण श्रीकृष्णांना विसरतो। साधना केल्याने आपली ही सुप्त कृष्ण भावना जागृत होते। जसा एखाद्या अर्भकाचा विकास गर्भात होतो। अर्भकामध्ये चालण्याची, बोलण्याची व इतर गोष्टी करण्याची क्षमता असते, पण कालोगात आणि प्रशिक्षणाने ती विकसित होते। अर्भक म्हणजे काय म्हणतात, फीटस, बाळ। कृष्ण भावना हे एक तत्वज्ञान आहे, त्याचबरोबर ती भावना देखील आहे। तत्वज्ञान आणि दोन्ही व्यवस्थित समजावून घेतले पाहिजेत। तत्वज्ञान आणि भावना दोन्ही असले पाहिजेत आणि हे तत्वज्ञान आणि भावना विकसित करण्यासाठी आपल्याला साधना करावी लागेल। साधनेचा अगदी सोप्या शब्दात अर्थ असतो तो म्हणजे अभ्यास, प्रॅक्टिस। दोन्ही तत्वज्ञानाचा देखील आणि प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आपल्याला करायच्या त्याचा देखील। आणि ते समजावून सांगण्यासाठी महाराज सांगतात की आपण मूलतः भगवंतांचे भक्त आहोत। कृष्ण भावना आपल्याकडे आहे, असं नाही की कुठलं काहीतरी नवीन तयार करायचंय। भगवान श्रीकृष्णांना आपण फक्त विसरलोय। या भौतिक जगातल्या इंद्रिय तृप्तीच्या नादाला लागून भगवंतांचा आणि आपला असलेला संबंध आपण विसरलोय। तर तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल आपल्याला। तर ही प्रॅक्टिस कशी करायची, विशेष करून भक्तांच्या संघामध्ये करायची, हे पुढच्या सेक्शन मध्ये आपण वाचणार आहोत। तर याचे पहिलंच याच्यामध्ये दिलेलं आहे की प्रॅक्टिसची गरज काय आहे आणि दुसरा सेक्शन आज आपण वाचणार आहोत तो म्हणजे जप। श्रीकृष्ण साक्षात्काराविषयी गंभीर असणाऱ्या भक्तांसाठी साधना आहे। साधनेविना आध्यात्मिक जीवनच नाही, हे भक्त जाणतात। साधना म्हणजे आध्यात्मिक क्रियांचा सराव, प्रॅक्टिस।
किंवा कृष्ण भावनेच्या विधी नियमांचे पालन करणे. भक्ती योगामध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांविषयीचे श्रवण आणि कीर्तन करण्यावरच साधना केंद्रित असते. यामुळे कलुषित झालेले आपले अंतःकरण शुद्ध होऊन श्रीकृष्णांच्या निकट जाण्यास सहाय्य होते. भगवद्गीतेमध्ये आपल्याला आढळेल की अर्जुनाला विशेष करून भगवंत उपदेश देत आहेत की उठ आणि हे जे काम आहे ते तुझ्या स्वतःसाठी न समजता माझ्यासाठी कर. आणि बऱ्याचदा आपण हे बऱ्याच ठिकाणी वाचतो, सेवा करणे, भक्तिमय सेवा करणे, भगवंतांची सेवा करणे. आज सकाळी आपण भागवतामध्ये वाचत होतो भक्तांची सेवा करणे. परंतु ती सेवा करायची इच्छा आपल्या मनामध्ये नसते. का? कारण हे मन लोभ, काम, माझ्या इंद्रिय तृप्तीची इच्छा, त्याच्यातून निर्माण झालेला लोभ, त्याच्यातून निर्माण झालेला द्वेष, निंदा, मत्सर अशा गोष्टींनी भरलेलं आहे. आणि हे सगळं आपले अनर्थ काढून टाकण्यासाठी कलियुगातली पद्धती आहे ती म्हणजे नामस्मरण करणे, भगवंतांच्या बद्दल श्रवण आणि कीर्तन करणे. त्याच्याने आपलं अंतःकरण शुद्ध होतं. निष्ठेने व गंभीरपणे साधना करावी. कधी केली कधी नाही असा अनियमितपणा चालणार नाही. निष्ठेने आणि गंभीरपणे साधना केली पाहिजे. साधना नित्य नियमितपणे प्रतिदिन करावी, रोज न चुकता. यामुळे मायेच्या मोहाला प्रतिरोध करण्यास आपल्याला शक्ती मिळते. साधनेला समर्पित झाल्याविना कृष्ण भावनेतील दृढ प्रगती असंभव आहे. भगवान श्रीकृष्णांविषयी आपल्यामध्ये जिव्हाळा असला तरीही साधनेविना असणारी आपली भक्ती दिखाऊच राहील. ती उच्च स्तरावर कधीच पोहोचणार नाही. बऱ्याच जणांना भगवान श्रीकृष्णांबद्दल जिव्हाळा असतो, परंतु साधना आपल्या हातून होत नाही. याचं मेन कारण असतं आपल्याला भगवान श्रीकृष्णांपेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये असते मी आणि माझी इंद्रिय तृप्ती. मी, माझं कुटुंब, माझे नातेवाईक, पैसा. त्यामुळे साधनेला जनरली आपण दुय्यम स्थान देतो. वेळ मिळाला तर करूया, आज चुकलं. किती विचित्र आहे नाही गोष्ट. भगवान, ज्याला प्रभुपाद मुद्दामून सगळीकडे लिहितात, परम पुरुषोत्तम भगवान, त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाहीये, त्यांच्यापेक्षा शक्तिमान कोणी नाहीये. ते काहीही करू शकतात. ते सर्व ज्ञानी आहेत. तुम्ही काय करताय ते सगळं जाणतात. ते सर्व व्यापी आहेत, सगळीकडे उपस्थित आहेत. पण आपल्याला भीती नाही. नाही आपल्याला भीती आहे, नाही आपल्याला प्रेम आहे, नाही आपल्याला जिव्हाळा आहे. कधी जप केला, कधी केला नाही, कधी आरती केली, कधी केली नाही, कधी नियम पाळले, कधी पाळले नाही, चालू आहे आपलं. काल आपण वाचलं 1 ते 2 वर्षामध्ये आपण भगवंतांना आणि या भगवंतांच्या प्रती केल्या जाणाऱ्या या साधनेला, भक्तिमय सेवेला उच्चतम स्तर दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे, प्रायोरिटीज बदलल्या पाहिजेत. सध्या आपली प्रायोरिटी इतकी विचित्र आहे की त्याच्यासमोर दुसरे सगळ्याला प्राधान्य मिळतं. कोणाचा बर्थडे पार्टी आहे, कोणाचं लग्न आहे, कोण्या नातेवाईकाकडे जायचं आहे, कुठल्या मित्राकडे जायचं आहे, क्लायंट आहे, कस्टमर आहे, जॉब आहे, सगळ्याला टॉपची प्रायोरिटी मिळते, वरचं प्राधान्य मिळतं. ज्याच्यात कॉम्प्रोमाइज केलं जातं ते भक्तिमय सेवेची साधना. कसे होणार आपण भगवंतांचे भक्त? अनादी अनंत कालापासून आपण हेच करत आलेलं आहे.
त्यामुळे एक दृढ निश्चयाने आपण ठरवलं पाहिजे की ही साधना केल्याशिवाय मी आज दुसरं काही काम करणारच नाही. जे काही भौतिक काम असेल आपलं, भले आपल्या एकदम जवळच्या मित्राचा वाढदिवस असले, एकदम जवळच्या नातेवाईकांची काही असू दे, लग्न असू दे, काही असू दे, आणि हे जोपर्यंत प्राधान्य आपण बदलणार नाही तोपर्यंत आपण जागचे हलणार पण नाही, हे लक्षात ठेवा. कधी कधी इच्छा तीव्र असेल तर भगवंत अशा काही घटना घडवून आणतात की तुम्हाला हे प्राधान्य बदलावंच लागतं. परंतु त्याची वाट बघायची नाही आपण. भगवंतांना तुमचं प्रेम, तुमची भक्तिमय सेवा ही निस्वार्थपणे आणि उत्स्फूर्तपणे बघायची, भाव बघायचे. त्यामुळे हे जे इथे या पॅराग्राफ मध्ये सांगितलेलं आहे, कधी केली कधी नाही असं करायचं नाही, अनियमितपणा चालणार नाही, साधना नित्य नियमितपणे प्रतिदिन करावी. आणि या साधनेमुळेच आपल्याला शक्ती मिळते या मायेला प्रतिरोध करायला. माया म्हणजे काय? ही बाकीची सगळी प्रलोभन आहे. इथे जायचंय, हे करायचंय, इकडे जायचंय, तिकडे जायचंय, हे करायचंय, ते करायचंय, याला लगेच बळी पडतो आपण. कोणी म्हणायची फुरसत. अगदी दीक्षित भक्त देखील बळी पडतात. कुठे गेला होता प्रभूजी? आमचे एक प्रभूजी होते, दरवेळी सत्संग चुकवायचे आणि यंग, अजून लग्न झालेलं नाहीये अशा. त्यांना मी दरवेळी विचारलं की म्हणायचे कोल्हापूरला गेलो होतो. अरे एक वेळा ठीक आहे, 2 वेळा ठीक आहे, सारखं सारखं कोल्हापूरला तुम्हाला जायला लागतंय म्हणजे काहीतरी बदलायला पाहिजे. निदान तुम्ही येऊन हे तरी सांगायला पाहिजे की साधनेची टाइम तरी बदला. बरं, मी म्हटलं तुमचं कामच नाहीये कोल्हापूरला, तुम्ही कशाला जाता कोल्हापूरला? काय नाही, ते मित्राचं काम होतं आणि तो सारखा येऊन म्हणतो चला माझ्याबरोबर. आपल्यासाठी ते महत्वाचं आहे, भगवंत महत्वाचे नाही. अगदी नवीन साधकाने तर असा नियम घालून घेतला पाहिजे की मी हे करणारच. सकाळी व संध्याकाळी मंदिरामध्ये होणारे नित्य साधनेचे कार्यक्रम श्रील प्रभुपादांनी स्वतः आखून दिलेले आहेत. एका भक्ताचा प्रातः कार्यक्रम पहाटे 4 वाजता उठून सुरू होतो. आध्यात्मिक साधनेसाठी पहाटेची वेळ सर्वोत्तम असल्याने प्रत्येक साधकाने पहाटे उठणे आवश्यक आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की अजून मी त्या स्टेजला नाही, त्यामुळे सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे पहाटे लवकर उठणे. जप करेन मी, सत्संगला येईन, आरती पण करेन, परंतु सगळ्यात शेवटची गोष्ट माझ्याच्याने जमणार ती म्हणजे पहाटे उठणे. प्रभुपाद म्हणतात जो पहाटे 4 वाजता उठत नाही तो माणूसच नसतो, तो जनावरातच जमाय. जरी तुम्ही अगदी नवीन भक्त जरी असला, पहिली सवय आपण ही लावून घेतली पाहिजे, पहाटे 4 ला उठणे. थोडे दिवस त्रास होणार, नो डाऊट, परंतु माणूस हा सवयीचा गुलाम असतो. आत्ताची सवय मोडायला काटेकोरपणे तुम्ही 1-2 महिने कंटिन्युअसली अलार्म लावून उठला, त्याच्यानंतर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. आणि पहाटे लवकर उठून सगळं करणे, आरती, मंगल आरती, तुलसी आरती, शिक्षाष्टकम म्हणणे, हो की नाही, हे सगळं खूप महत्वाचं आहे. 10 नाम जपाचे 10 अपराध स्वतःला सांगणे. बरेच जण सांगतच नाहीत, अगदी दीक्षित भक्त देखील हे करत नाहीत. ही खूप वाईट अवस्था आहे, खूप 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 वाईट अवस्था आहे. ज्यांच्या घरी विग्रह आहेत ते देखील सकाळी पहाटे 4 ला उठत नाहीत. भगवंत बिचारे उठून बसतात 4:30 ला, कधी येतो माझा भक्त माझी सेवा करायला. आपल्याला लाज वाटली पाहिजे, हो की नाही? आणि मी एक तुम्हाला ट्रिक सांगतो. सकाळी पहाटे लवकर उठल्यानंतर तुम्हाला त्रास व्हायचा नको असेल आणि लवकर पहाटे उठायची सवय लागावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे रात्री झोपेला वेळेवर जाणे. त्याच्याशिवाय हे होत नाही, लक्षात ठेवा.
टीव्ही बघायची सवय असेल पूर्णपणे बंद करा. टीव्ही इतका घातक कोणीही नाहीये. बघा, मी माझं वाक्य मागे घेतो. आजकाल मोबाईलने टेक ओव्हर केलेलं आहे त्याला. टीव्ही, मोबाईल एक ठराविक लिमिट असते, ते तीच ठेवायची. टीव्ही तर बंदच करायचं पूर्णपणे. त्याला इडियट बॉक्स उगीच म्हटलेलं नाहीये, युजलेस आहे. टीव्ही ऍक्च्युली तुम्हाला पूर्णपणे कंट्रोल करतं. मोबाईलमध्ये ऍटलिस्ट तुम्हाला पाहिजे ते तुम्ही उघडू तरी शकता, पण तो टीव्ही जे दाखवल तेच बघायला लागतं आपल्याला. टीव्ही बघणे बंद करायचं. आपले जे काही कामं असतील ती संध्याकाळी सूर्योदयाच्या आधी संपवायची. सूर्यास्तानंतर ज्याला काम करावं लागतं त्याने खूप पापकर्म केलेलं असतं मागच्या जन्मामध्ये, आणि ही खूप वाईट अवस्था असते सूर्यास्तानंतर काम करणे. आता काही कलियुगामध्ये सगळंच उलट पुलट झालेलं आहे, टॉपसी टर्वी. काही कारणास्तव तुम्हाला ते करावंच लागत असणार आहे. काहींचं जॉब शिफ्ट मध्ये असते, पाळीमध्ये असते. तर ते कसं बदलता येईल ठराविक काळांनी, याच्यावरती तुम्ही विचार करून आपल्या गुरूंशी वगैरे बोलून ते बदललं पाहिजे. त्या अशा जीवनामध्ये काही अर्थच नसतो रात्री जागणे वगैरे. लक्षात घ्या, जीवनाच्या गरजा पुरवण्यासाठी जेवढं लागतं तेवढं भागवतम, भगवद्गीतेतून ज्ञान घेतलं आपण आणि आपल्या गरजा कमी केल्या, लोभ कमी केला, तर हे सगळं बदलू शकतो आपण. त्यामुळे अत्यंत महत्वाची गोष्ट, मॅक्झिमम 10, मॅक्झिमम म्हणतोय ते पण मी, आयडियल आदर्श 8:30 ते 9 किंवा 8 ते 9. 8ला झोपायला गेला तर एक नंबर परफेक्ट. 9 नंतर कधी कधी, 10 नंतर कधीच नाही. हे आपण नियम घालून घेतला तरच आपली प्रगती होणार आहे, त्याच्याशिवाय होणार नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही उठाल, बरेच जण हे असं ट्राय करतात, 4ला उठायचं, सगळं करायचं, ब्रेकफास्ट घ्यायचं आणि परत झोपायचं. त्याचा पण काय उपयोगाचं नाही. दिवस हा तुम्हाला काम करण्यासाठी दिलेला आहे भगवंतांनी, आणि रात्री ही झोपण्यासाठी दिलेली. चला का लक्षात. मित्रांबरोबर गप्पा मारत बसणे चौकात बंद करायचं नाही, परंतु प्रभूजी लहानपणापासून बालपणीचे मित्र आहेत, भगवत धामात नेणार नाही येत तुम्हाला ते. एक सामाजिक बंधन असतं, ते पण लक्षात घेतील. तुमची लाईफस्टाईल आता वेगळी झालेली आहे, त्यामुळे मदतीला वगैरे जायला काही हरकत नाही, परंतु रोज जाऊन गप्पा मारणे बंद करायचं. 8, 8:30, 9 पर्यंत तुम्हाला जर झोपायचं असेल तर तुमचा आहार हा 6च्या आत झाला पाहिजे. आता हे तुम्हाला, आता इथून पुढचे सगळे नियम खूप ऑब्स्ट्रक्टिव्ह, काय म्हणतात त्याला, तुमची लाईफस्टाईल चेंज करण्याला भाग पाडणारे असे वाटणार तुम्हाला. परंतु एक लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा मी सांगेन की हे अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत आवश्यक आहे, ते केलंच पाहिजे. आपण काही रूल्स थोडेफार ऍडजस्ट करू शकतो, परंतु असे काही रूल्स आहेत, जसे इथे महाराज देखील लिहितात की प्रत्येक साधकाने पहाटे उठणे आवश्यक आहे. याच्यात तडजोड नाही करायची. प्रभूजी सवय नाही, सवय कसलीही सवय आपण शरीराला लावू शकतो, हे लक्षात ठेवा. सकाळी लवकर उठून भक्त स्नान करतात, धुतलेली वस्त्रे परिधान करून तिलक लावतात, नंतर मंदिरातील मंगल आरती, तुळशी आरती, हरे कृष्ण महामंत्राचा जप, श्री विग्रहांचे दर्शन आणि भागवत प्रवचन या कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. यस, आपल्यापैकी बरेचसे गृहस्थ आहेत, घरीच राहतात. ऍक्च्युली आपण तसं राहिलं नसलं पाहिजे, परंतु प्रॅक्टिसच्या स्टेजमध्ये काही हरकत नाही. तर घरी हे कार्यक्रम आपण सगळे केले पाहिजे. सकाळी लवकर उठणे, स्नान करणे माताजींना कंपल्सरी आहे. अत्यंत घाणेरडी सवय आहे सकाळी उठल्यानंतर स्वयंपाकघरात जाणे, सगळा स्वयंपाक आवरणे आणि त्यानंतर स्नान करणे. स्वयंपाकघरात आपण पाय देखील ठेवला नसला पाहिजे स्नान केल्याशिवाय. तिथे भगवंतांसाठी पवित्र आपण भोग बनवतो. या सगळ्या गोष्टी कुणी सांगायची गरज नव्हती पूर्वीच्या काळामध्ये. पूर्वीच्या म्हणजे हजारो वर्षापूर्वी नाही, 30-40 वर्षापूर्वी. दुर्दैवाने या मागच्या 30-40 वर्षामध्ये
आपण असे पाश्चात्य संस्कृतीला आहारी गेलेलो आहोत की आता आपल्याला बदलणे मुश्किल वाटायला लागले. परंतु हे काटेकोरपणा करायचं. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही हे जर केलं तर तुमची मुलं शिकतील, त्याच्याशिवाय शिकणार नाही. अगदी कंपल्सरी करायचं. स्नान करणे, धुतलेली वस्त्रे परिधान करणे, तिलक लावणे. आपल्यापैकी बरेच जण अजून तिलक लावत नाहीत. तिलक लावलं पाहिजे. ते का, कशासाठी, कसं लावतात पुढे एका सेक्शन मध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. परंतु लक्षात ठेवा, तिलक लावायला सुरुवात केली पाहिजे. परंतु प्रभूजी मला अजून व्यवस्थित लावता येत नाही. काही हरकत नाही, जशी येते तशी लावा. भक्तांच्या संघामध्ये हळूहळू शिकाल. कुठलीही गोष्ट पहिल्या दिवशी कोणीच सायकल चालवायला शिकत नाही. पहिल्या दिवशी कोणीच पोहायला शिकत नाही. हो नाही? रडत खडत करायचं, परत प्रॅक्टिस करत राहायची, मग एक दिवस हे जमतं आपल्याला. प्रभूजी मी घरी लावतो, ऑफिसमध्ये मला जरा प्रॉब्लेम आहे. काही प्रॉब्लेम नाही, भारतामध्ये काही प्रॉब्लेम नाही. मी बिनधास्त सांगतो तुम्हाला, तिलक लावायला कुठल्याही ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम नाही. नातेवाईकांच्या समोर देखील लावा. हे तिलक, कंठीमाळा अजून एक आपल्याला संधी असते लोकांना कृष्ण भावनाचा प्रचार करण्यासाठी. कोणी विचारलं तर सांगायला येतं. त्यामुळे बिनधास्तपणे लावायचं. आपण भगवंतांचे भक्त आहोत. कशातही तडजोड करायची नाही. सकाळी घरी न चुकता मंगलारती करायची, तुळशी आरती करायची, नरसिंह आरती करायची. विग्रह असतील तर तुम्हाला दर्शन आरती आणि गुरुपूजा देखील कंपल्सरी आहे. एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला आपण याच्यावरती बोलतो, विग्रह असले तर विग्रह त्यांनीच घरी ठेवले पाहिजेत ज्यांच्या घरामध्ये एक तरी ब्राह्मण दीक्षा झालेला आहे. विग्रह सेवा काय असते याचं ट्रेनिंग झालेलं आहे. विग्रह असणाऱ्यांना हे कंपल्सरी आहे. मंगलारती करणे, तुळशी आरती करणे, दर्शन आरती करणे. दर्शन आरतीच्या आधी विग्रहांची साज सजावट, शृंगार करणे कंपल्सरी आहे. दुपारची भोग आरती करणे, संध्याकाळची संध्या आरती करणे, शयन आरती करणे. दिवसातून कमीत कमी 4 वेळेला भोग दाखवणे. ऍक्च्युली 6 वेळेला दाखवायचं असतं. हे जर जमत नसेल, हे जर तुम्ही करत नसाल तर तुम्ही विग्रह ठेवले नसले पाहिजेत घरी. भगवंत तुमच्यासाठी नाही आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही भगवंतांसाठी. अजून दीक्षा पण झालेली नसते, परंतु आपल्या घरात विग्रह आणून ठेवतो आपण. बऱ्याचदा आपले काउन्सिलर, आपले गुरुच आणा म्हणून सांगतात. हा पण सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. प्रभुपाद असते काठीच घेऊन आले असते, कारण प्रभुपादांना विग्रह सेवेमध्ये कॉम्प्रोमाइज केलेला अजिबात आवडायचं नाही. टॉपमोस्ट स्टँडर्ड असलं पाहिजे. प्रभुपादांनी दिलेलं स्टँडर्ड सगळ्यांनी पाळलं पाहिजे विग्रह. ते तुम्हाला जमत नसेल तर फोटो ठेवा आणि प्रॅक्टिस करा. आणि हीच प्रॅक्टिस आहे साधनेची. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. त्यानंतर श्रीमद भागवतमच्या क्लासमध्ये आपण गेलं पाहिजे. ऑनलाईन घ्या तुम्ही किंवा स्वतः घरी भागवतम वाचा. रोजचं कमीत कमी 2 तास वाचन आपण केलं पाहिजे किंवा श्रवण केलं पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. अशा प्रकारे हा प्रातः कार्यक्रम 4 ते 4.5 तास चालतो, कारण याच्यामध्ये जपालाच 2 तास लागतात ऍक्च्युली. सायंकाळी आरती व भगवद्गीतेवर प्रवचन असा साधारण 1.5 तासाचा कार्यक्रम असतो. संध्याकाळचा कार्यक्रम पण महत्वाचा आहे, परंतु तुम्ही अगदीच सुरुवात करत असाल तर काही हरकत नाही. थोड्या दिवसांनी सुरुवात करा, स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप हे ऍड करत जायचं. कमी काही करायचं नाही, लक्षात ठेवा. आज मंगलारती करायची, उद्या नरसिंह आरती पण त्याच्यात ऍड करायचं, मग तुळशी आरती पण ऍड करायची, मग शिक्षाष्टकम ऍड करायचं. असं ऍड करत जायचं, म्हणजे वाढवत जायचं. कमी कधी करायचं नाही. हळूच एक दिवस सगळे आपले प्रायोरिटीज, प्राधान्य बदलायचे. संध्याकाळचे पण आरती करायला सुरुवात करायची. मग हळूच एक दिवस दर्शन आरती, गुरुपूजा करायला सुरुवात करायची. हे असं केल्याशिवाय होत नाही. आणि संध्याकाळी भगवद्गीतेचा क्लास. तुम्हाला मंदिर जवळ नसेल, तुम्हाला हे क्लासेस अटेंड करता येत नसतील तर तुम्ही ऑनलाईन करू शकता. आम्ही श्रीमद भागवतम सकाळी 6 ते 7 वाजतो. कोणाला जॉईन करायचं असेल तर करू शकता.
परंतु जनरली भगवद्गीता ज्यांनी अजून एकदा पण श्रवण केलेली नाहीये त्यांनी श्रीमद भागवतम जॉईन करू नये, कारण खूप सारे कन्सेप्ट क्लिअर नसतात. ज्यांनी भगवद्गीता एकदा दोनदा वाचलेली आहे, श्रवण केलेलं आहे, त्यांनी भागवतम क्लास जॉईन करायला काही हरकत नाही. आणि संध्याकाळी याच वेळेला भगवद्गीतेचा क्लास असतो. अशा प्रकारे प्रत्येक दिवशी साधनेसाठी भक्तांनी 6 तास एकत्र यावे. ऍक्च्युली हे एकत्र येऊन करायचं असतं, परंतु दुर्दैवाने आपली परिस्थिती आता विचित्र आहे, त्यामुळे आपण घरी राहून ऑनलाईन वगैरे करू. ठीक आहे, थोडे दिवस काही हरकत नाही, परंतु आठवड्यातून एकदा तरी एकत्र येऊन आपण मंगलारती केली पाहिजे. आठवड्यातून एकदा तरी आपण एकत्र येऊन संध्या आरती, गौर आरती केली पाहिजे. कारण भक्तांमधला सहवास, प्रेम संबंध हा देखील महत्वाचा असतो आणि या साधनेतूनच तो डेव्हलप होत असतो. तुम्हाला तिलक मी बरोबर लावतोय की नाही हे कळणारच नाही जोपर्यंत तुम्ही एकत्र येणार नाही. आजकाल युट्यूब वरती बरेचसे भक्त सांगतात असे लावायचं, असं लावायचं, असं लावायचं वगैरे, परंतु कुणीतरी लावून दाखवल्यानंतर लवकर कळतं आपल्याला. त्यामुळे भक्तांनी एकत्र येऊन पण हे केलं पाहिजे. यात बऱ्याचशा गोष्टी सिरियसली सांगितल्या नाहीयेत, त्या थोड्याफार मी शिथिल करून सांगतोय, परंतु याचा अर्थ असा नाही की ते तसंच करत राहायचं. साधनेसाठी इतका वेळ देणे शक्य नाही असे घरी राहणाऱ्या भक्तांना किंवा अत्यंत व्यग्र दिनचर्येत असणाऱ्यांना वाटेल. आधुनिक जीवनातील या धावपळीत परिवार व व्यवसाय सांभाळून लोकांना अतिरिक्त वेळ खूपच कमी मिळतो. पण उच्च ध्येयाविना मानव जीवन हे पशुवत जीवन आहे. खऱ्या मानव जीवनात आध्यात्मिक साधनेला प्रमुख स्थान दिले जाते. शरीर निर्वाहाला दुय्यम स्थान दिले जाते. आर्य म्हणतात त्यांना. ज्या समाजामध्ये आध्यात्मिक प्रगतीला प्रथम प्राधान्य दिलं जातं त्याला आर्य समाज म्हणतात. आजकालचा आर्य समाज नाही. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात की हे काय अनार्यासारखं बोलतोयस. अनार्य म्हणजे ज्याला आध्यात्मिक प्रगतीचे काही देणं घेणं नसतं, ते जीवन पशुवत असतं. शरीराच्या गरजा पुरवण्यासाठी रात्रंदिवस कुत्र्या मांजऱ्यासारखं, डुकरासारखं धावपळ करत राहणे हे सगळेच करतात. कुत्री पण करतात, मांजरी पण करतात, डुकर पण करतात. माणसात काहीतरी फरक आहे की नाही? ज्ञाने नाही ना पशुभी समान. पशु समान व्हायचं नाही आपल्याला. ठीक आहे, थोडे दिवस हे आपल्याला कठीण जाईल, परंतु हे प्राधान्य बदलायचे आहेत आपल्याला. जसं मी सुरुवातीला सांगत होतो, हे बदललेच पाहिजेत. नसेल तर आपली प्रगती होणार नाही. आणि एखादा व्यक्ती म्हणेल की नाही झाली तर नाही होऊ दे, पुढच्या जन्मात बघूया. पुढच्या जन्मात डुकराचं शरीर मिळाल्यावर काय करणार आहे? बऱ्याच जणांना वाटतं मी इस्कॉन जॉईन केलो, हरे कृष्णाचा जप एका दुसरा कधीतरी केला म्हणजे पुढच्या जन्मात मला मनुष्याचंच शरीर मिळणार आहे. अशी काही नसते. तुम्हाला असं कोणी सांगितलं असेल तर ती चुकीची कल्पना आहे, डोक्यातून काढून टाका. भगवंत स्पष्ट म्हणतात भगवद्गीतेमध्ये, मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला तुमचा जसा भाव असेल त्याप्रमाणे मी तुम्हाला शरीर देतो. मग तो मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला भाव भगवंतांच्या स्मरणात असायला हवा. आणि ते जर पाहिजे असेल तर त्याची प्रॅक्टिस करायला हवी रोज. हो की नाही? बऱ्याचदा आमच्या सत्संगांमध्ये एक माताजी होत्या, त्या नेहमी विचारायच्या आहे अजामिलची स्टोरी ऐकून किंवा असलं वाक्य ऐकून, मग त्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणालाच नुसतं कृष्ण म्हणायचं आहे, तर मग रोज कशाला आपण सत्संग करायचं आणि रोज कशाला म्हणायचं? एवढं सोपं नसतं मृत्यूच्या शेवटच्या क्षणाला भगवंतांचं स्मरण करणे. अनादि अनंत काळाच्या अतृप्त इच्छा एकाच वेळी आठवतात सगळ्या. भयानक वेदना होतात, शारीरिक आणि मानसिक पण. आपल्या स्वजनांना सोडून जायच्या, आपल्या स्वधनाला सोडून जायच्या, संपत्ती सगळं सोडून जायचं. आणि त्या वेदनेमध्ये भगवंत आठवत नाहीत, म्हणून ही प्रॅक्टिस करायची. आणि ही जर प्रॅक्टिस चुकवली की नापास होणार. नापास झालेल्याचे काय हाल होतात माहिती आहे आपल्याला? आपल्या परीक्षा सिस्टीम मधून आपण लहानपणापासून परीक्षा सिस्टीम मध्येच आहोत. म्हणजे भगवंतांची ही जी परीक्षा आहे ही कठीण आहे. इथे जर नापास झालो तर आपल्याला असं शरीर मिळतं
की पुन्हा मनुष्याच्या शरीरात यायला करोडो अनंत जन्म लागतील, काही सांगता येत नाही. हरे कृष्ण. फोनवरती ज्यांनी कनेक्ट झालेले आहेत कृपया म्यूट करा, फोन म्यूट करा, आवाज ऐकू येतो इकडे. कृष्ण भावनेचे महत्व ज्यांना समजले त्यांना कृष्ण भक्ती विना जीवनातील इतर सर्व गोष्टी व्यर्थ आहेत हे पटते. आणि हे पटलेलं नसते म्हणूनच आपण याला कमी महत्व देतो आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, बर्थडे पार्टीला, ह्याला त्याला सगळ्याला जास्त महत्व देतो. ऍक्च्युली भगवद्गीतेचा संदेश हा आहे की पूर्णपणे 24 तास भगवंतांची आपण सेवा केली पाहिजे. नुसतं जप करायला वेळ मिळेना आपल्याला, आरतीला यायला वेळ मिळेना, सत्संगला आठवड्यातून एकदा यायला वेळ मिळेना. भगवंतांची 24 तास सेवा आपण काय करणार? सिरियस झालं पाहिजे, साधनेबद्दल सिरियस झालं पाहिजे. साधना ज्याची परफेक्ट होत जाते तोच भगवंतांचा शुद्ध भक्त होत जातो. असे लोक कृष्ण भावनेचं महत्व ज्यांना पटलेलं आहे त्यांना कृष्ण भक्ती विना जीवनातील इतर सर्व गोष्टी व्यर्थ असते हे पटतं. आणि असे लोक साधनेसाठी कसाही वेळ काढतात. यामुळे जीवनाला एक नवे वळण लावावे लागेल. प्रभुपाद म्हणतात, वी हॅव टू मोल्ड अवर लाईफ इन सच अ वे. जीवनाची आपली घडी जी आता बसलेली आहे ती घडी थोडीशी बदलावी लागेल आपल्याला. नवीन घडी लावावी लागेल, नवीन टायमिंग तयार करावं लागेल आणि हे सिरियसली घ्यावं लागेल. अर्थात अर्थार्जनासाठी आवश्यक तेवढाच वेळ देऊन आध्यात्मिक कार्यासाठी अधिक देणे, ते देखील अर्थार्जनासाठी म्हणजे आपली उपजीविका चालवण्यासाठी. आता सध्याच्या जगामध्ये दुर्दैवाने आपण पैशाशिवाय जगू शकत नाही. पूर्वीच्या काळात पैसा पण नव्हता, परंतु तो देखील जेवढा लागतो तेवढाच कमवला पाहिजे आणि तेवढाच वेळ घालवला पाहिजे. नसेल तर त्याच्यातच बिझी राहणार आपण. ज्या घरांमध्ये पती पत्नी दोघेही काम करतात तेथे पत्नीने घरी राहून घर सांभाळणे योग्य राहील. महाराज डायरेक्टली लिहितात, कारण तीच आपली वैदिक संस्कृती होती ऍक्च्युली. आता हे करिअर आणि हे जे सुरुवात झालेलं आहे हा विषय खूप मोठा आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करणार आहोत. परंतु पती पत्नी दोघांचं प्रेम असेल, भगवंतांसाठी वेळ देणे हे दोघांनाही पटलेलं असेल, काय हरकत आहे? दोघेही जॉबवर जाऊन काय करायचे? दोघांचे 2 लाख रुपये हिरव्या गुलाबी नोटांची भाजी करून थोडीच खायची आपल्याला. घर सांभाळणे महत्वाचं आहे, मुलांना संस्कार देणे महत्वाचं आहे. त्याच्यात कुठेही कमीपणा वाटला नसला पाहिजे आपल्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरातल्या सगळ्यांना साधनेसाठी वेळ मिळतो की नाही हे पाहणे एकमेकांचं कर्तव्य असतं. पत्नीचं कर्तव्य असतं, पतीचं कर्तव्य असतं. असं जर आपण एकमेकांना मदत केली तर यालाच कृष्ण भावना भवित गृहस्थ आश्रम म्हणतात. नसेल तर तो गृहस्थ आश्रमी नसतो. इतके परिवर्तन शक्य झाले नाही तरी अधिकाधिक वेळ आपण आध्यात्मिक कार्याला दिला पाहिजे. असं मी मगाशी म्हणालो की थोडं थोडं वाढवत जायचं. ठीक आहे, हे सगळं एकत्र दिलेलं आहे, परंतु एकाच दिवशी किंवा एकाच आठवड्यात जमत नसेल तर आपण एक गोल ठेवायचा की आज आपण 2 माळा जप करतोय तर पुढच्या महिन्यामध्ये मी 4 माळा करणार. त्यासाठी लागणारा वेळ मी कसाही करून काढणार. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मी 8 माळा जप करणार. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मी 16 माळा जप करणार. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मी सकाळी लवकर उठून करणार, दुपारी, संध्याकाळी, रात्री करणार नाही. त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये मी आरतीला उठणार. असे स्टेप बाय स्टेप. आणि मग आपल्या गरजा आपोआप कमी होत जातात. भगवंत महत्वाचे झाले आयुष्यामध्ये किंवा बाकी काहीच महत्वाचं राहत नाही. पुष्कळ लोक दूरदर्शन किंवा टीव्ही बघण्यात किंवा इतर व्यर्थ कार्यात वेळ घालवतात. त्यापेक्षा कृष्ण भावनेमध्ये वेळ घालवणे अधिक चांगले ठरेल. न्यूजपेपर वाचणे,
फालतूच्या कादंबऱ्या, कथा वाचणे. तुमच्यापैकी काही लोक म्हणतील, प्रभूजी मग आमच्या घरी टीव्ही नाहीये, मला मोबाईलची पण सवय नाहीये, पण तुम्हाला रोज न्यूजपेपर लागतो. न्यूजपेपर थर्ड क्लास असतात आजकालचे. पूर्णपणे बंद करून टाका न्यूजपेपर, काही आवश्यकता नाही. तुम्हाला काय पाहिजे न्यूज मी सांगतो उद्यापासून. या व्हॉट्सअपच्या आणि फेसबुकच्या दुनियेमध्ये कुठे तुम्ही न्यूजपेपरवरती पैसे खर्च करताय आणि वेळ वाया घालवताय? जी महत्वाची बातमी असते इमर्जन्सी टाईप, ती कुणी ना कुणीतरी तुम्हाला पाठवतं, काही काळजी करू नका. काही लोक म्हणतात न्यूजपेपर बंद केले, आपल्या शहरात काय चाललंय मला कळणार कसं? तुमच्या शहरात जे तुम्हाला कळण्यासारखं काहीतरी होणार घडलेलं असेल, कोणी ना कोणीतरी शेजारी पाजारी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवतो, काही काळजी करू नका. न्यूजपेपर पूर्णपणे बंद करा. टीव्ही पूर्णपणे बंद करा. टीव्हीचा काही उपयोग नाही. यूज 100% थर्ड क्लास. टीव्ही ज्या घरामध्ये आहे त्या घरामध्ये आध्यात्मिक प्रगती तर सोडून द्या, भौतिक प्रगती पण होत नाही. हे तुम्हाला आळशी बनवायची काम आहेत सगळी. फालतूच्या कादंबऱ्या, इकडची तिकडची पुस्तकं वाचणे बंद करा. ग्राम्य कथा म्हणतात. बरेच लोक मला येऊन सांगतात, प्रभूजी काय करायचं, वेळच मिळत नाही. त्यांना मी म्हणतो, वही पेपर घ्या आणि बसा माझ्यासोबत आणि सांगा मला कुठे कुठे वेळ घालवता. एवढा वेळ साधनेला दिल्यावरती काम कधी करायचे? अहो काय, 6 ते 7 तास झोपायचे आणि 6 तास साधनेला द्यायचे. टोटल किती झाले? 12 ते 13 तास झाले. 14 धरा, उरले किती? 10 तास उरले. 10 तासामध्ये तुमचं काम होत नाही. आंघोळीला आवरण्याला त्यातला 1 तास घ्या, 2 तास घ्या, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास. 8 तास उरले. 8 तासात तुमचं काम होत नाही. माणसाने 8 तासच काम करावे. ऍक्च्युली 8 तासापेक्षा कमी करावं, काही हरकत नाही. हे आपण बांधूनच ठेवले लचंड आपल्या मागे, ते कमी केलं पाहिजे. आध्यात्मिक जीवनाचा मुख्य उद्देशच तो आहे. भौतिक आसक्ती, भौतिक गाठी सगळ्या सोडून टाकायच्या. ते साधना जर आपण सिरियसली घेतली तर त्या सुटतात आपोआपच. कोणी म्हटलं आपल्याला आज बर्थडे पार्टी आहे, सरळ सांगायचं मी झोपतो या टायमिंगला, त्यामुळे मी नाही येऊ शकत. तू बर्थडे पार्टी दुपारी 4 ते 6 करणार असेल तर येतो. आणि त्याचं पण खरोखर तुमच्यावरती प्रेम असेल तर तो बदलेल टायमिंग. या जगामध्ये प्रेम महत्वाचं आहे, हो की नाही? त्यामुळे वेळ काढला पाहिजे. साधना कशी करावी तेही पुस्तकात शिकवले आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये दैनंदिन कार्यक्रम या पाठात प्रखर साधनेविषयी विस्तृत मार्गदर्शन केले आहे. पुढच्या एका अध्यायामध्ये आता फक्त आपण हेच वाचतोय की याचं सिरियसनेस किती घेतला पाहिजे. आपण आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय कृष्ण भक्ती व शुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त करण्यासाठी शक्य होईल तितके साधनेचे नित्य आचरण करावे असा वाचकांना सल्ला आहे. ऍक्च्युली जप आज काय वाचून होणार नाही आपलं. मध्ये अजून एक सेक्शन आहे कीर्तन. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर 24 तास एक क्षणही आपला असा गेला नसला पाहिजे जेव्हा आपण भगवंतांचं स्मरण करत नाही, भगवंतांचं जप करत नाही किंवा भगवंतांचं कीर्तन करत नाही. याच्यासाठी भगवद्गीतेमध्ये बेस्ट उपाय दिलाय तो म्हणजे भगवंतांसाठीच काम करायचं. त्यांचं स्मरण आपण विसरूच शकत नाही आपण. परंतु त्या स्टेजला यायला मग आपल्याला आपली कामं सोडून दिली पाहिजे. ज्याच्यावर आपलं कुटुंब चाललेलं आहे ते कामं सोडून दिली पाहिजेत. मग त्याच्यासाठी श्रील प्रभुपादांसारखे आचार्य सांगतात की काय करायचं, कसं करायचं, कसं चेंज करायचं. त्या स्टेजला आपल्याला जायचंय. आणि ती स्टेज खूप लांब आहे आणि कलियुगामध्ये आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, खूप कमी आहे. आजकाल लोक 40, 50, 60 वर्ष पण जगत नाहीत. त्यामुळे हे सगळं खूप सिरियसली घ्यायचं. या जगातलं काहीही महत्वाचं नाहीये. आपली साधना महत्वाची आहे, भगवंतांचं कार्य महत्वाचं आहे, बस हे इम्पॉर्टंट आहे. याच्या पुढचा सेक्शन आहे कीर्तन आणि त्याच्या पुढचा सेक्शन आहे जप. त्यामुळे कीर्तन तेवढा वाचूया आपण.
जप उद्याच वाचायला लागणार, या 3 पानाचं. कीर्तन सेक्शन मध्ये लिहितात, नाम जपाला दुसरा काही पर्याय नाही असे बृहन्नारदीय पुराण आणि इतर सर्व वैदिक शास्त्रांमध्ये देखील सांगितले आहे. कलियुगाचा युगधर्मच आहे नामजप. कलियुगामध्ये नाही आपण भगवंतांची पूजा अर्चना करू शकतो, नाही आपण भगवंतांसाठी यज्ञ करू शकतो, नाही आपण एकांत स्थळी बसून पूर्णपणे इंद्रिय तृप्तीला थांबून ध्यान करू शकतो. हे शक्य नाही. ध्यान हा युगधर्म होता सत्ययुगाचा, यज्ञ करणे हा युगधर्म होता त्रेतायुगाचा, मोठ्या प्रमाणामध्ये विग्रह पूजा अर्चना करणे हा युगधर्म होता द्वापर युगाचा. कलियुगाचा युगधर्म आहे नामस्मरण, नाम जप करणे. आणि तो 2 प्रकारे केला जातो, एक वैयक्तिक जप आणि एक सामूहिक कीर्तन. दोन्ही केले पाहिजे. ऍक्च्युली 24 तास आपल्याला तेच करायचंय, त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. नाम जपाला दुसरा काही पर्याय नाही. बृहन्नारदीय पुराणामध्ये आणि इतर अनेक वैदिक शास्त्रांमध्ये देखील सांगितलेले आहे. हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. 3दा रिपीट करून सांगितले. रिपीट करून तीच गोष्ट सांगितली जाते जी महत्वाची असते. हरेर नाम हरेर नाम केवलम. परत एकदा केवलम म्हटलेलं आहे, अगदी सहानुभूतीपूर्वक. नास्तेव 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 म्हणजे यापेक्षा दुसरा पर्याय नाही, याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही, यापेक्षा दुसरा पर्याय नाही कलियुगामध्ये. सध्याच्या कलह व अव्यवस्थेच्या युगामध्ये मुक्ती आणि उद्धाराचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांच्या पवित्र नामाचा जप किंवा संकीर्तन करणे हा आहे. या व्यतिरिक्त अन्य कोणताही मार्ग नाही, अन्य कोणताही मार्ग नाही, अन्य कोणताही मार्ग नाही. तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. इति षोडशकम नाम्नाम कलिकल्मष नाशनम नाथ परतरोपायः सर्ववेदेषु दृश्यते. कलियुगातील सर्व कल्मशे नष्ट करण्यासाठी हा 16 अक्षरी हरे कृष्ण महामंत्र अति उत्तम आहे. हे कलिसंतरण उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. आणि उपनिषद हे डायरेक्टली वेदांचे भाग आहेत. वेदांमध्ये डायरेक्टली सांगितलेलं आहे की कलियुगामध्ये हाच महामंत्र आपण म्हटला पाहिजे. इति षोडशकम, षोडशकम म्हणजे 16 नाव असलेला नाम. कुठलं? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता या महामंत्रामध्ये भगवंतांचंच नाव आहे, परंतु एका विशिष्ट प्रकारे ते म्हटलं गेलेलं आहे. त्याच्याबद्दल आपण उद्या चर्चा करणार आहोत. हाच मंत्र का म्हणायचा आहे मी तुम्हाला उद्या समजावून सांगतो. परंतु इतरही भगवंतांचे हजारो नाव आहेत, अनगिनित नाव आहेत. ती घ्यायची का? येस, ती पण घ्यायची, काही हरकत नाही. परंतु प्रभुपाद आपले आचार्य सांगतात की आचार्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आपण नाम जप करायचा. उरलेल्या वेळामध्ये बाकीची सगळी नावं घ्या. 16 माळा जप करायला आपल्याला प्रभुपादांनी सांगितलेला आहे. प्रभुपादांचा तो आदेश आहे. आपण 16 माळा जप करायचा. उरलेल्या वेळेमध्ये भगवंतांची बाकीची नावं घ्यायला पण काही हरकत नाही, किंवा हाच मंत्र म्हटला तरी काही हरकत नाही. हे कलिसंतरण उपनिषद मध्ये सांगितलेलं आहे. हरिनाम संकीर्तन हाच या कलियुगातील युगधर्म म्हणजेच उपदेशिलेला धार्मिक विधी आहे. या संकीर्तनाचे महत्व अधिक सांगणे आवश्यक नाही. प्रत्येक व्यक्तीने शक्य होईल तितका नाम जप करावा. नाम कीर्तन 2 प्रकारात करता येते. मृदंग, झांज, टाळ यांच्या तालावर उच्च स्वरात होणाऱ्या नामोच्चारणाला कीर्तन म्हणतात. आणि हळू आवाजात केवळ स्वतःला ऐकू येईल अशा नामोच्चारणाला जप म्हणतात. कीर्तन करण्याचा विधी सोपा असतो. भक्तांच्या समुदायात एक जण पुढे होऊन प्रथम गातो, नंतर इतरे जण त्याचे अनुकरण करीत मागोमाग गातात. सर्वजण गाऊ शकतील असाच राग आणि लयात महामंत्राचे कीर्तन केले जाते. तुमच्यापैकी सगळ्यांना याचा अनुभव असेल. हा वरील महामंत्र सर्वात महत्वाचा आहे. महामंत्राचा अर्थ आहे, उद्या परत वाचणार आहोत तरी पण हे लक्षात घ्या. महामंत्राचा अर्थ आहे, हे कृष्ण
हे कृष्णाची शक्ती म्हणजे श्रीमती राधाराणी, हरे कृपया मला आपल्या सेवेमध्ये नियुक्त करा. हरी बोल. फोनवरती जे जे कनेक्टेड आहेत कृपया करून बोलू नका, किंवा फोनवरती तुमच्या एक म्यूट बटन असतो, तो म्यूट बटन दाबा. आणि हा जो महामंत्र आहे, या महामंत्राचा हा जो अर्थ आहे, हा सदैव चिंतन करत म्हटलं पाहिजे. महामंत्र म्हणजे असं नाहीये की महामंत्र म्हटला आणि चमत्कार होऊन सगळं काही आपल्या जीवनातलं बदलणार आहे. यस, चमत्कार होणार आहे, सगळ्यात मोठा चमत्कार होणार आहे, भौतिक आसक्तीतून आपण मुक्त होणार आहे. परंतु केव्हा या महामंत्राचा अर्थ आपण सिरियसली घेतला तर. काय अर्थ आहे? हे कृष्ण, हे कृष्णाची शक्ती श्रीमती राधाराणी, हे बलराम, कृपया मला तुमची सेवा द्या. हे आपण एका जपमाळेवरती 108 वेळा आपण हेच म्हणतो, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या. असं आपण 16 माळा जेव्हा जप करतो तेव्हा 1728 वेळाला म्हणतो, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या. का? कारण सध्या मी सेवा करत नाही. माझं मन इतकं वृक्ष आहे, माझं मन इतकं दुष्ट आहे की तुमची सेवा करायला ते तयारच होत नाही. याला कृपा करून याच्या मनातले सगळे अनर्थ नष्ट करा आणि याला तुमच्या सेवेमध्ये नियुक्त करा. ही अगदी कळकळीची रडून आक्रोश करून विनंती करायची असते या जपातून आपल्याला. याला जप म्हणतात. तर याला जप म्हणतात, हे लक्षात ठेवा. हरे शब्द भगवान श्रीकृष्णांच्या अंतरंगा शक्तीचा वाचक आहे, म्हणजेच हरा शब्द श्रीमती राधाराणीचा सूचक आहे. कृष्ण आणि राम ही पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची प्रमुख नावे आहेत. कृष्ण म्हणजे सर्व आकर्षक आणि राम म्हणजे अखिल आनंदाचे भांडार. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या शिकवणुकीनुसार महामंत्राचे कीर्तन अधिकाधिक वेळा करावे. महामंत्राच्या कीर्तनाआधी शिल प्रभुपादांचा प्रणाम मंत्र आणि श्री पंचतत्व मंत्राचे कीर्तन करावे. पंचतंत्र मंत्र असा आहे, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौर भक्त वृंद. आता हे लक्षात राहणार नाही आपल्याला वाचल्यानंतर असं, म्हणून याच्यासाठी प्रॅक्टिस लागते. कीर्तन हे भक्तांच्या संघामध्ये आपण केलं की आपल्याला आपोआप हे लक्षात राहतं सगळं. जप करताना देखील आपल्याला प्रत्येक माळा सुरू करण्यापूर्वी शिल प्रभुपादांचा प्रणाम मंत्र म्हणायचा आहे, पंचतत्व मंत्र म्हणायचा आहे, आणि मग हरे कृष्ण महामंत्र 108 वेळाला म्हणायचा आहे. 108 वेळाला झाला की पुन्हा शिल प्रभुपादांचा प्रणाम मंत्र म्हणायचा आहे, पंचतत्व मंत्र म्हणायचा आहे, पुन्हा 108 वेळाला महामंत्र म्हणायचा आहे. आता हे सुरुवातीला लक्षात नाही राहत तेव्हा काय करायचं, आपण एका कागदावरती लिहून काय घ्यायचं, किंवा बऱ्याच सेंटरमध्ये तुम्हाला असे छापलेले देतात की हे 1 वेळा म्हणा, हे 108 वेळा म्हणा, छापून देतात. ते थोडे दिवस सोबत ठेवायचं आपण, म्हणजे आपल्याला ते हळूहळू लक्षात राहायला लागतं. कीर्तन करताना देखील लक्षात ठेवा, बऱ्याच जणांना आजकालची स्टाईल झालेली आहे कीर्तनकारांची. त्यांना वाटतं की आपण खूप मोठे कीर्तनकार आहोत, डायरेक्टली हरे कृष्ण महामंत्राचं कीर्तन सुरू करतात. शिल प्रभुपादांचा प्रणाम मंत्र आपण म्हटला पाहिजे, त्याच्या मागे पंचतत्व महामंत्र म्हटला पाहिजे, आणि मग कीर्तनाला सुरुवात केली पाहिजे त्याच सुरामध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट. हरे कृष्ण मंत्राच्या कीर्तनामध्ये होणाऱ्या अपराधातून मुक्त होण्याकरिता श्री चैतन्य महाप्रभू व त्यांच्या पार्षदांची दया मिळावी म्हणून पंचतत्व मंत्राचा हरे कृष्ण महामंत्राच्या आधी जप केला जातो. हे काय अपराध असतात? नाम जपाच्या विरुद्ध 10 प्रमुख नाम अपराध सांगितले, ते आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत, आज नाही. परंतु हे अपराध आपल्या हातून घडू नयेत, हे अपराध करायचं आपण पूर्णपणे बंद करावं म्हणून श्री चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैताचार्य, श्रीवास ठाकूर, गदाधर पंडित यांना आपण एक आवाहन करतो, मला कृपया विदाउट अपराध करता जप करण्यासाठी प्रेरित करा, माझे अपराध बंद करा, मी तयार आहे माझे अपराध बंद करायला, मला मदत करा, ही विनवणी करावी लागते.
आणि एक लक्षात ठेवा, अपराध जोपर्यंत आपण करत राहणार तोपर्यंत आपल्या हातून कधीही जप चांगला होणार नाही. जपामध्ये फुल पॉवर आहे, परंतु ती पॉवर तेव्हाच मिळणार जेव्हा आपण अपराध रहित जप करणार. तर ते जप कसा करायचा असतो, का करायचा असतो, हे 10 नामअपराध काय असतात ते आपण वाचणार आहोत डिटेलमध्ये उद्या. उद्या किंवा परवा. थोर भक्तांद्वारा रचिलेली इतर अनेक अधिकृत भजने व मंत्रस्तुती आहेत. यामध्ये भक्तिभावनेत भर पडते. म्हणून काही प्रमुख वैष्णव भजने शिकून घेणे हे प्रत्येक भक्तासाठी आवश्यक आहे. ती भजने भक्तिवेदांत बुक ट्रस्ट द्वारा प्रकाशित वैष्णव आचार्यांची भजने या पुस्तकाच्या संग्रहात दिलेली आहेत. काही भगवंतांची भजनं ही भारतामध्ये फेमस आहेत, ती तुम्हाला वैष्णव आचार्यांच्या पुस्तकामध्ये सापडणार नाही. याचा अर्थ ती म्हणायची की नाही? प्रभुपाद सांगतात की तुमच्या संप्रदायामध्ये तुमच्या आचार्यांनी जी काही भजनं कीर्तनं दिलेली आहेत ती म्हणायला काही हरकत नाही, परंतु सिनेमातली म्हणायची नाही. मग ती किती चांगली असू दे. सिनेमामध्ये जे दिलेले असतात मैया यशोदा असली वगैरे अजिबात म्हणायची, कारण मग आपण तिकडे आकर्षित होत जातो, जरी त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नसलं तरीही. कारण आचार्यांच्या आदेशानुसारच आपल्याला सगळं केलं तर आपल्या जीवनामध्ये सगळं व्यवस्थित होतं. आणि आचार्यांनी जे प्रमाणित अधिकृत वैष्णव गीत दिलेले आहेत तेवढेच म्हणायचे. आपण स्वतःच्या डोक्याने नवीन शोधून काढायचं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. साधना आणि जप आणि कीर्तनाचे प्रकार आज आपण वाचले. उद्याचा विषय पूर्णपणे हा जपावरती असणार आहे, उद्या आणि परवा दोन्ही दिवस. कारण जप खूप महत्वाचा आहे. तो कुठल्या भावनेने केला पाहिजे, कसा केला पाहिजे, का केला पाहिजे, त्याच्यामध्ये मन, बुद्धी, अहंकार हे सगळे कसे सामील केले पाहिजेत, आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे नाम अपराध कोणते आहेत आणि ते टाळायचे कसे. याच्यासाठी 2 दिवस लागणार आहेत आपल्याला, आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे उद्याचं आणि परवाचं मिस करायचं नाही अजिबात. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. पूजा करत मूर्ती आहेत भगवंताच्या, पण भक्तीत आल्यापासून असं होतं की ते पितांबरी लिंबू लावून जे डोळायचो तो भाव होत नाहीये ते मूर्ती करायचा. तर मग त्यासाठी पितळी मूर्ती असतील आपल्याकडे, तर त्याचं कसं स्वच्छता कशी करायची? एक्झॅक्टली हे मला पण माहिती नाही, परंतु आपल्या हातून विग्रह सेवा होत नसेल तर आपण घरी विग्रहच ठेवले नसले पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. भक्तीमध्ये आल्यापासून ते लिंबू मीठ वगैरे असं चोळायला नको वाटतं. असं वाटतं आपण काय हे असे प्रकार करतोय भगवंतांना हे करण्यासाठी. ज्यांच्या घरी पितळेचे विग्रह आहेत त्यांना माहिती असेल हे कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मला तर याच्याबद्दल काही कल्पना नाही. आमच्या घरी विग्रह नाहीत, त्यामुळे प्रभूजी गोपीचंदांनी मूर्ती पूर्ण पुसून काढतात. गोपीचंद कोरड्या गोपीचंद पुसून काढतात आणि त्याच्यामध्ये चकाक येते, गोपीचंद पुसून काढतात. ते गोपीचंद रेगुलर वापरतात विग्रहासाठी. ठीक आहे, धन्यवाद प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. माझ्या कालच्या पत्रामधीलच प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे की जे आपण
मी गुरु करणार आहे. तर तुम्ही गुरुबद्दल सांगितलं की गुरुंशी आपली भेट झाली पाहिजे, डायरेक्टली त्यांच्याकडून आपण उपदेश ग्रहण केला पाहिजे आणि त्यांच्या वारंवार संपर्कामध्ये राहिलं पाहिजे. तर हे तर रोजी सध्या मला नाही वाटत हे शक्य आहे. ज्या गुरुंकडून मी दीक्षा घेणार आहे त्या गुरुशी इतकं माझे अटॅचमेंट आहे. मग दीक्षा घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे की हे अटॅचमेंट निर्माण कुठून झाली, कशामुळे झाली. कधी भेटलाच नाही, कधी उपदेश घेतले नाहीत, कधी उपदेशांचं पालन केलं नाही, कधी सेवा केली नाही, मग ही अटॅचमेंट निर्माण कुठून झाली. जे आपल्या त्याच्यामधून काउन्सिलर सिस्टम मधून किंवा आपल्या मंदिरामधून जे काही सिस्टम आहे त्याच्यामधून जे काही मार्गदर्शन करतायत, उपदेश असे डायरेक्टली नाही, परंतु त्यांच्या लेक्चर मधून किंवा काही वरिष्ठ भक्तांकडून त्यांचे उपदेश जे ग्रहण करतो, तर तेवढीच अटॅचमेंट, डायरेक्टली त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही. मग नेक्स्ट स्टेप असते डायरेक्टली कॉन्टॅक्ट करणे, आश्रय घेणे आणि तुमची इच्छा व्यक्त करणे आणि त्यांची प्रतिक्रिया काय मिळते ते पाहणे. येस. आणि ते वेळ देऊ शकतात की नाही हे तुम्ही ठरवू नका, त्यांना ठरवू द्या. कदाचित तुमचं चुकीचं पण असेल, ते वेळ देऊ पण शकतील, हू नोज, माहिती नाही. ऑलरेडी तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच त्यांचे शिष्य आहेत, त्यांना ते वेळ देतच नाहीत. याच्यावरून तुम्ही जर अनुमान बांधलेला असाल की आपल्याला पण ते वेळ देणार नाहीत, तर ते कदाचित खरंही असू शकेल. त्यावरूनच मी अनुमान काढलं पाहिजे, कारण बाकीचे जे काय आहेत आमच्या याच्यामध्ये ते सगळ्यांचं असं चाललेलं आहे आणि त्यांच्यामधलंच मी एक आहे. जनरली तुम्ही समाजामध्ये पाहू शकता की जिथे जिथे असं झालेलं आहे तिथे तिथे भक्ताची प्रगती होत नाही. ज्याला आपण प्रगती म्हणतो ती फक्त औपचारिकता म्हणून प्रगती होते, ऍक्च्युअल प्रगती होत नाही. बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही आहे की प्रगतीचा अर्थ असतो भौतिक कामं हळूहळू बंद करून पूर्णपणे भगवंतांची कामं करायला सुरुवात करणे. प्रभुपादांचा तर नियमच होता, दीक्षा झाली की तुम्ही घरी राहायचंच नाही, 24 तास माझ्या सेवेत असलं पाहिजे. आता बरेचसे भक्त असे आहेत ज्यांची दीक्षा होऊन 10 वर्ष झाली, अजूनही आहे तेच, एक्झॅक्टली आहे तेच करतात. प्रगतीच होत नाही. का प्रगती होत नाही? आहे, काउन्सिलर आहेत, सगळं आहे, परंतु काउन्सिलरला पण माहिती नाही त्याच्या पुढे काय करायचं. मग आपल्याला जर आपली भक्तीमध्ये प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. आणि सगळ्यांच्या प्रमाणेच आपली पण भक्ती ठीक आहे, चालली तशीच चालू दे असं वाटत असेल तर मग सगळ्यांच्या प्रमाणे आहे तसंच होणार. ही खूप दुर्दैवी गोष्ट आहे, याची आपण चर्चा पण केली नसली पाहिजे, परंतु दुर्दैवाने याची चर्चा करावी लागते. कारण प्रभुपादांची पुस्तकं आपण सिरियसली वाचत नाही, प्रभुपादांचे लेक्चर्स आपण सिरियसली वाचत नाही. प्रभुपादांचे पुस्तकं, लेक्चर सिरियसली वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याची चर्चा पण केली नसली पाहिजे, कारण हे कुठे ऑप्शनच नाही आहे आपल्याला प्रगती न करणे. इट्स लाईक तुमच्यापैकी किती जणांना ही कथा माहिती नाही. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना जेव्हा कळायला लागलं की आपले शिष्य एका लेवलच्या पुढे प्रगती करायला तयारच नाहीत, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी जाहीर केलं की उद्यापासून मी कोणालाही दीक्षा देणार नाही. काही लोक दीक्षेसाठी लाईन मध्ये होते, ते म्हणाले की असं का महाराज, आमची तर अपेक्षा आहे तुमच्याकडून दीक्षा घ्यायची. काय उपयोग आहे? दीक्षा दिलेला प्रत्येक जण कनिष्ठ अधिकारीच्या लेवललाच राहिलेला आहे, त्याच्या पुढे देखील तो जायला तयार नाही.
तुमची पण इच्छा तीच असेल तर दीक्षा घेणे न घेणे याच्यात काही फरकच नाही, घेऊच नका. आणि खरोखरच भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी बंद केलं दीक्षा द्यायचं असं सांगून. कारण कुठलाही जो प्रमाणित सिन्सिअर गुरु असतो त्याला आपल्या शिष्याने भक्तीमध्ये प्रगती करावी एवढी एकच त्याची इच्छा असते. भक्तांचे शिष्याचे नंबर वाढवणे आणि फेमस होणे वगैरे ही इच्छा कधीच नसते. त्यामुळे तो वेळ देणार. तुम्ही एक विचार करा, प्रभुपादांच्या काळात व्हॉट्सअप नव्हता, ईमेल नव्हता, फोन नव्हते, मोबाईल नव्हते, तरीही प्रभुपाद प्रत्येक शिष्याच्या पत्राचं उत्तर पत्रांनी देत होते. आणि प्रभुपादांचे 5000च्या आसपास शिष्य होते. चेष्टा नाहीये ही गोष्ट. ऍक्च्युली तुम्ही प्रभुपादांचे लेक्चर्स ऐका, पत्र वाचा. अगदी कमी ठिकाणी प्रभुपाद लिहितात की या भक्तांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही साधना चालू ठेवा, मी पुढच्या महिन्यात येणार आहे तेव्हा आपण भेटू. परंतु कुठेच प्रभुपादांच्या पुस्तकात, प्रभुपादांच्या पत्रांमध्ये, प्रभुपादांच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कुठेच हे आढळणार नाही की मला तुम्ही काही लिहायचं नाही, मला माझ्याशी तुम्ही संबंध ठेवायचा नाही, तुमच्यासाठी मी एक नेमून दिलेला आहे, त्यांच्याशीच तुमचा संबंध असेल कायमचा. कुठेच आढळणार नाही. इनफॅक्ट प्रभुपादांनी हा शब्द कधी वापरलाच नाही. काउन्सिलर, शिक्षा गुरु, एक शब्दच कधी वापरले नाही. बर, आता याच्यावरती आणखीन एक असं कारण सांगितलं जातं की आता भरपूर शिष्य आहेत, 10,000, 50,000. परंतु त्या शिष्यांची लेवल काय आहे? त्या सगळ्यांना जर तुम्ही प्रगती पथावर न्यायचं नसेल तर एवढे शिष्य करून तरी उपयोग तरी काय? बर, हे कारण आपल्याला हे मिशन, ही चळवळ पुढे न्यायची आहे. प्रभुपादांनी जेवढं केलं 10 वर्षामध्ये 5,000 शिष्यांना घेऊन, आज आपल्याकडे लाखो करोड शिष्य आहेत, परंतु तेवढं पण काम आपल्याकडून करायचं जमत नाही आपल्याला. प्रभुपादांचं हे वाक्य आहे, एकच तारा तमोहंती नचत. विसरलो. प्रभुपाद म्हणायचे, मला 1000 ताऱ्यांची गरजच नाही, मला एक चंद्र मिळाला बास आहे. आणि प्रभुपादांनी 1970 नंतर सिरियसली सांगितलं की इथून पुढे शिष्य बनवणे जेवढी आपल्याला एस्टॅब्लिश करायचं होतं केलेलं आहे. आता माझा फोकस आहे जे माझ्याकडे आलेले आहेत त्यांनी शुद्ध बनणे. प्रभुपाद त्याला उपमा वापरायचे, आता दुधाला उकळून गरम करून खवा करायची वेळ आलेली आहे, दुधात पाणी घालून दूध वाढवायची वेळ भास झालेली. त्यामुळे हे तुम्हाला जर प्रगती हवी असेल, भक्तीमध्ये पुढे जायचं असेल तर हे अत्यंत गरजेचं असतं. अत्यंत 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 गरजेचं असतं. त्यामुळे निर्णय तुम्ही घ्या. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, सध्याच्या काळामध्ये म्हणजे दीक्षा घेऊन अनेक वर्ष होणे भौतिक आसक्ती किंवा विकारांवर कंट्रोल होत नाही बरेच भक्त, त्यामुळे ती दीक्षा घ्यायला थोडीशी भीती वाटते ना. दीक्षा ही औपचारिकता असते. प्रभुपादांचं वाक्य, जेव्हा तुम्ही भगवान श्रीकृष्णांसाठी आयुष्य समर्पण करायला तयार होता ती खरी दीक्षा असते. मग हे समर्पणाची भावना येण्यासाठी शुद्ध भक्तांचा संग असणे, गुरुच्या आदेशांचं काटेकोरपणे पालन करणे हे अत्यंत महत्वाचं असतं. मग जरी तुम्ही एखाद्या काउन्सिलरला जरी गुरु मानलेला असेल, त्याला शिक्षा गुरु म्हणतात, त्यांच्या आदेशांचं पण तुम्ही पालन काटेकोरपणे केलं पाहिजे. ते रोज सांगणार मंगलारतीला या, मंगलारतीला या, मंगलारतीला, आणि तुम्ही म्हणणार बघू प्रभूजी, उद्या बघू प्रभूजी, परवा बघू प्रभूजी. मग कशी प्रगती होणार? मग आपली काही आसक्ती असेल तर त्याच्याबद्दल चर्चा केली पाहिजे. असं आहे,
मीटिंगच माझी रात्री 10 पर्यंत चालते, काय करायचं? मग तुमच्या गुरुनी बसून त्याच्यावरती उपाय शोधला पाहिजे की तुला गरज आहे का या पैशाची? सोडून दे ही नोकरी, साधी नोकरी कर. भौतिक जगामध्ये आपल्याला खाण्यापिण्यापुरतं मिळालं बास आहे, या जगात राहायचंच नाही आपल्याला. भगवद्गीतेचं वाचन सिरियसली केलं पाहिजे, ही अनासक्तीची भावना निर्माण झाली पाहिजे. मग हे ह्या सगळ्याचं ज्ञान, हे सगळ्याचं ट्रेनिंग हाच गुरु शिष्यामधला संबंधाचा भाग असतो. ही भौतिक आसक्ती लवकर सुटत नाहीये, ती सोडवायची कशी याच्याबद्दल चर्चा करणे, याच्यासाठीच गुरु असतो. गुरु फॅशनसाठी करायचं नसतं. सगळ्यांनी केलं आमच्या सत्संग मधलं, मी एकटाच राहिलोय. बऱ्याच जणांवर प्रेशर असते. काही काही जण सांगतात माझी झाली, माझ्या बायकोची झाली, माझ्या दोन्ही मुलांची झाली, आता माझा ब्राह्मण दीक्षेसाठी नंबर लागलेला आहे. अरे ब्राह्मणाचे एक पण गुण नाही आहेत तुमच्यामध्ये, कुठून लावला नंबर ब्राह्मण दीक्षेसाठी? सगळ्यांनी दीक्षा घेतली म्हणून आपण दीक्षा घ्यायची नसते. मला भगवान श्रीकृष्णांसाठी पूर्णपणे जीवन समर्पित करायचंय म्हणून दीक्षा घ्यायची असते. आणि त्या समर्पणाच्या लेवलला मी अजून लवकर येत नाही, मग मला माझे जे कोणी असतील दीक्षा गुरु, शिक्षा गुरु, मला कसे मदत करतील? रोज आपण गेलं पाहिजे, रोज त्यांच्याशी बोललं पाहिजे. काय करू, हे कसं बदलू, हे कसं बदलू, हे कसं बदलू, हे कसं बंद करू, हे कसं चालू करू, मला मार्गदर्शन करा. अगदी लहान मुलाला पण करतं गुरुचा अर्थ जो मार्गदर्शन करतो, जो ज्ञान देतो. परंतु आता या आपल्या ढोंगी हिंदू समाजामध्ये ही एक प्रथा पडलेली आहे की गुरु म्हणजे एखादा मंत्र घेणे, फोटो घरात लावणे, उदबत्ती ओवाळणे, संपला माझा संबंध. हा संबंध नसतो गुरु शिष्याचा. अगदी लहानपणी आम्ही मराठी शाळेत मध्ये होतो तर आमच्या शिक्षकांना देखील आम्ही गुरुजी म्हणत होतो, कारण ते आम्हाला ज्ञान देत होते. आता ते पण बंद केलं, आज सर, टीचर, मॅडम नावाने बोलवतात. आता ते इतकं लाईटली घेऊ नका. पहिली गोष्ट म्हणजे एवढं सहजासहजी या गोष्टीला घेऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही जी आपली भौतिक आसक्ती आहे ती घालवण्यासाठीच गुरु असतो. त्याच्याशी आपण कंटिन्युअसली संपर्कात राहिलं पाहिजे. विनम्रपणे शरण जाऊन प्रश्न विचारले पाहिजे, चौकशी केली पाहिजे. आणि जे काही ज्ञान मिळतं, उत्तर मिळतं, त्याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. ते ऍक्शन घेतल्यानंतर काय बदल होतात ते जाऊन त्यांना सांगितलं पाहिजे, फीडबॅक दिला पाहिजे. मग ते अजून थोडंसं सांगतील सुधारायला किंवा शाबासकी देतील. तर हे बॅक अँड फोर्थ, मागे पुढे हे उपदेश, सेवा, उपदेश हे कंटिन्युअसली चालू असलं पाहिजे. मगच कुठेतरी आपली प्रगती होणार. एका माताजींची दीक्षा झालेली मला माहिती पण नव्हतं कित्येक वर्ष. मी त्यांना त्यांच्या कर्मी नावानेच बोलवायचं. एक दिवस कुणीतरी मला सांगितल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं कधी झालं? तर त्या माझ्या म्हणाले 10 वर्षापूर्वी झाले. काहीच बदल नाही जीवनामध्ये, काही बदल नाही 10 वर्ष होऊन. आपल्याला भीती नाही आहे ऍक्च्युली भगवंतांची, हा प्रॉब्लेम आहे. 10 वर्ष आपण नाहीच जगलो तर पुन्हा कुत्र्याचं जीवन येणार आपल्याला. हे थोडंफार भगवद्गीतेचं ज्ञान आपल्या डोक्यात घुसलं पाहिजे. मग आपल्याला हे गुरु शिष्यातला संबंध, त्यातला सिरियसनेस कळायला लागतो. सिरियसली का घेतलं पाहिजे हे समजायला लागतं. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. म्हणजे दीक्षा म्हणा किंवा ब्राह्मण दीक्षा जर समजा झाली तर म्हणजे आपल्यात काय बदल झाले पाहिजे? ज्या दिवशी आपण दीक्षा घेतो त्या दिवशी आपण पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये रेडी आहोत हे सांगणे म्हणजेच दीक्षा. गुरुला सांगणे आजपासून मी भगवंतांची सेवा करायला तयार आहे, मला कुठली पण सेवा द्या, कुठल्याही वेळी द्या. म्हणजे असं नाही ना की आता तुमची दीक्षा झाली किंवा ब्राह्मण दीक्षा झाली मग तुम्ही ठराविकच सेवा करायची किंवा अशी कोणची दुसरी म्हणजे अशी अशा बाकीच्या काय काय हलक्या सेवा असतात त्या नाही करायच्या, असं काही नसतं ना? विग्रह सेवेसाठी ब्राह्मण दीक्षेची गरज असते. हो, कारण त्याच्यासाठी लागणारी पवित्रता, स्वच्छता ही ब्राह्मणामध्येच असते.
आणि ब्राह्मण दीक्षा ही दिलीच नसली पाहिजे ब्राह्मणाचे गुण नसतील तर. आजकाल कोणालाही दिली जाते ब्राह्मण दीक्षा. प्रभुपादांचं वाक्य आहे, ब्राह्मण दीक्षा आता इथून पुढे द्यायचं बंद करा. ज्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण आहेत त्यालाच दिले पाहिजेत. कुठे दिलेलं आहे ब्राह्मणाचे गुण काय असतात? भगवद्गीतेमध्ये दिलेलं आहे, भागवतामध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे. शम दम तप शौच तितिक्ष्व आर्जवम, हे जे सत्व गुणातले सगळे गुण तुमच्यामध्ये असले पाहिजेत, मगच तुम्हाला ब्राह्मण दीक्षा दिली जाते. नाहीतरी सगळ्यांनी ब्राह्मण होण्याची काही गरज नाही. काही क्षत्रिय पण पाहिजेत, काही वैश्य पण पाहिजेत, आणि बरेचसे लोक शूद्रच असतात. त्यामुळे प्रत्येकाने हे करायची गरज नसते. आणि ब्राह्मण दीक्षा झाली तरच भगवत धामात जातो हे देखील पूर्णपणे चुकीचं आहे. किंवा माझी दीक्षा झाली तरच मी भगवत धामात जातो हे पण पूर्णपणे चुकीचं आहे. ही फक्त औपचारिकता असते. संत तुकाराम महाराजांची दीक्षा झाली नव्हती, ब्रह्माजींची दीक्षा झाली नव्हती. यस, आपल्या आचार्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला दीक्षा घ्यायची आहे, नाही असं नाही. तर तुम्ही म्हणाल प्रभूजी काय ते वेगळंच सांगायला लागलेत आजपर्यंत काय. यस, घ्यायचे आहे, परंतु मनाचा खंबीरपणे निर्णय की मी भगवंतांची सेवा करायला तयार आहे, याला खऱ्या अर्थाने दीक्षा म्हणतात. आणि ब्राह्मण दीक्षा झाली म्हणून मी झाडलोट करणार नाही हे म्हणणे पण चुकीचं आहे. मग तुमच्या ब्राह्मणतेला अर्थच नाही. ब्राह्मण हा खूप हुशार असतो. आज इथे कोणीच नाहीये भगवंतांची झाडलोट करायला, मी स्वतः करेन, काय हरकत नाही. वेळ वाया घालवत नाही, त्याला म्हणतात ब्राह्मण, इंटेलिजंट. परंतु आजकाल ब्राह्मण दीक्षा हे फक्त आणि फक्त अहंकार वाढवायचं काम करतं, बाकी काहीही करत नाही. आणि म्हणूनच ब्राह्मण दीक्षा वशीला लावून घेतली जाते, नाही. हे बंद केलं पाहिजे, कारण तुम्ही बरेच कराल हे वशीला लावून सगळं. भगवत धामात काही वशीला नाहीये. आजच मी प्रभुपादांचं एक लेक्चर ऐकत होतो. प्रभुपाद म्हणतात शुद्ध पवित्र पूर्णपणे पापमुक्त झाल्याशिवाय आपण भगवत धामात जाऊच शकत नाही. त्यामुळे मनाची शुद्धतेवरती जास्त भर दिला पाहिजे, की माझ्या मनामध्ये जे काम आहे, भौतिक आसक्ती आहे, क्रोध आहे, त्यातून निर्माण झालेला लोभ आहे, मत्सर आहे, हे कसे मी घालवू, मला कोण मार्गदर्शन देईल याच्याबद्दल. हे आपल्या जीवनातलं परम लक्ष असलं पाहिजे. दीक्षा मिळाली म्हणून हे आपोआप जात नाही. हे शुद्ध भक्तांच्या संघामध्ये जातं. सेवा, प्रत्येक प्रकारची सेवा प्रत्येकाने केली पाहिजे. त्याच्या सेवेमध्ये कुठलीही उच्च सेवा नीच सेवा नसते. यस, परंतु वर्णाश्रम पद्धतीमध्ये काही अंगामध्ये गुण घेऊन आपण जन्मलेलो असतो, त्याच प्रकारची सेवा केली तर बेस्ट होऊ शकते. माझ्या अंगामध्ये पठन पाठन ब्राह्मणाचे गुणच नाहीत, परंतु मी सारखं म्हणायला लागलो की मला लेक्चरच द्यायचंय, मला प्रवचनच द्यायचंय, ते शक्य होणार नाही. द्याल पण तुम्ही, परंतु दुसऱ्याची फसवणूक कराल, स्वतःची पण फसवणूक कराल. हे भगवद्गीतेमध्ये आपण वाचणार आहोत 18व्या अध्यायामध्ये. दुसऱ्याच्या वर्णाचं काम केलं नसलं पाहिजे. माझ्या अंगामध्ये क्षत्रियाचे गुण नाहीत, परंतु मला अध्यक्ष व्हायचंय. जे अंगामध्ये गुण आहेत त्याप्रमाणे सेवा केली तर ती परफेक्ट होते, नसेल तर ती इम्परफेक्ट होणार. कारण मला जमतच नाही मॅनेजमेंट, मी कशाला अध्यक्ष होऊ. आणि जो ब्राह्मण असतो, जो क्षत्रिय असतो, तो खालची कामं करायला पण नाही म्हणत नाही. सगळी कामं चांगलीच असतात. आणि कोणीही असो, अगदी पाप योनीमध्ये जन्म घेतलेला जरी असला, तो देखील भगवंतांचा भक्त होतो, भगवत धामात जातो. ही गॅरंटी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात दिलेली आहे. काही काळजी करायचं कारण नाही. कसलीही सेवा करा, कितीही खालच्या पातळीचे आपण असलो, भगवंतांचा भाव निर्माण होणे, हृदय शुद्ध होणे हे गरजेचं आहे. ते झालं, प्रत्येक जण भगवत धामात जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
दंडात प्रणाम गुरु प्रभूजी. धन्यवाद पुन्हा. माझा एक प्रश्न आहे. हम्म. गुरुने शिष्याला काहीतरी प्रॉब्लेम असेल तर मार्गदर्शन केलं पाहिजे का? यस, त्याच्यासाठीच गुरु असतात. मग आज गुरुने काही गुरुने करत नाही तसं मार्गदर्शन. पण याचा अर्थ असा पण नाहीये की माझा बिझनेस थोडा स्लो चाललेला आहे आणि तो वाढवायचा कसा जरा सांगाल का, त्याच्यासाठी गुरु नसतात. गुरु हे आध्यात्मिक जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला असतात. पण ते कधी कधी कसं असतं, भौतिक प्रॉब्लेम हा आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीच्या मध्ये आलेला असतो. जसं की पती पत्नी मधलं भांडण, त्याच्यामुळे जप व्यवस्थित होत नाही, आरती होत नाही, सेवा व्यवस्थित होत नाही, तर ते भांडण सॉल्व्ह केलं पाहिजे गुरुने. येस, धन्यवाद गुरु. डेफिनेटली. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. मला विचारायचं होतं की आता गृहस्थामध्ये आश्रमामध्ये आपण असल्यानंतर आपण गुरुला शरण गेलो तर मग घराची जी जबाबदारी आहे तर त्याच्याविषयी आपल्याला चिंता लागून राहणार. तर मग अशा वेळेला समजा संपूर्ण कुटुंबासह जर आपण गुरुला शरण गेलो तर पाठीमागे आपल्याला प्रगतीला भक्तीच्या प्रगतीमध्ये आपल्याला काही म्हणजे व्यत्यय येणार नाही असं मला वाटतं. त्याच्याविषयी जरा. गुरुचं काम असतं विशेष करून गृहस्थांनाच मार्गदर्शन करणे, ब्रह्मचारी आणि गृहस्थांना. भागवतामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आढळेल की शुकदेव गोस्वामी आणि असे बरेच गुरु गृहस्थाच्या घरी भिक्षा मागायला यायचे. आणि प्रभुपाद बऱ्याच ठिकाणी लिहितात की याचा अर्थ असा नाही की शुकदेव गोस्वामींना भूक लागलेली म्हणून आले होते काहीतरी मागायला. ऍक्च्युली गुरु हा गृहस्थाच्या घरी 4 उपदेश द्यायला आलेला असतो की गृहस्थ आश्रम किती कठीण आहे हे लवकर सोडा, हे सांगायला आलेलं असतं. कारण गृहस्थ आश्रमी भौतिक जंजाळामध्ये जास्त अडकलेले असतात. त्यांना त्या जंजाळातून स्लोली आणि स्टेप बाय स्टेप बाहेर कसं पडता येईल याचं मार्गदर्शन गुरुनी केलं पाहिजे. गृहस्थ आश्रमामध्येच राहूनच भक्ती कशी करता येईल याचं मार्गदर्शन गुरुनी केलं पाहिजे. हे देखील गुरुचंच काम आहे. कोणताही गुरु तुम्हाला असं सांगणार नाही की आता तुम्ही गृहस्थ आहात, माझे शिष्य झालाय तर सोडून या माझ्या बरोबर. हे चुकीचं आहे. शास्त्रामध्ये कुठेही सांगितलेलं नाही आज. हा, आता कलियुगामध्ये आपण आपल्यापैकी कोणीही गृहस्थ आश्रमामध्ये नाही. आपण सगळे ग्रहमेधी आहोत. गृहस्थ आश्रमाचा अर्थ असतो ज्या घरामध्ये भगवंतांची सेवा केली जाते, पाप कर्म बंद केलं जातं. यस, गृहस्थाला जबाबदारी आहे, पैसा कमवावा लागतो, अर्थ कमवावं लागतं, घर चालवावं लागतं. परंतु हे अर्थ आणि घर चालवण्यासाठी शास्त्रोक्त पद्धती काय आहे जिथे आपण पाप न करता हे करू शकू, याचं मार्गदर्शन गुरुनी केलं पाहिजे. जसं शिल प्रभुपादांनी आपल्याला केलं. सगळ्यांनी शेती करा, हे उद्योगधंदे, उद्योगधंद्यांवर आधारित जॉब्स, हे सगळे पाप कर्म आहेत, हे बंद करा. घर चालवायचंय माहितीये मला, पण घर चालवण्यासाठी, घर चालवायचं म्हणजे काय, सगळ्यांना खायला मिळालं पाहिजे, घरातल्यांना सगळ्यांच्या डोक्यावरती छत मिळालं पाहिजे, सगळ्यांच्या अंगावरती कपडे मिळाले पाहिजे. ही बेसिक गरज असते आपली. आणि ती गरज आपली भूमाता पुरवते. तिला सोडून दिलंय आपण आणि आपण चाललोय शहरामध्ये पैसे कमवायला. आपले आचार्य सांगतात की गृहस्थांनी शेतीच केली पाहिजे. हे आहे तसं वाक्य आहे शिला प्रभुपादांचं श्रीमद भागवतम मधलं. गृहस्थ आश्रमयांना च्याकडे गाय असलीच पाहिजे.
तर आपल्या गुरूंनी हे मार्गदर्शन केलं पाहिजे आपल्याला की गृहस्थ आश्रमामध्ये राहून देखील पाप कर्म कशी कमी करता येतील, बंद करता येतील, जेणेकरून आपली भक्तीमध्ये प्रगती म्हणजे पाप कर्म बंद करणे. हे पण एक डोक्यात ठेवा कायमचं. पाप कर्म करत करत कोणीही भक्ती करू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. भक्तीमध्ये प्रगती करणे म्हणजेच पाप कर्म हळूहळू बंद करणे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वाटते की मी तर काय पाप कर्म करतच नाही, मी तर ऑफिसमध्ये काम करतो. आजकालची सगळी शेतीला सोडून आणि शेतीच्या पूरक जी काही कामं नाही आहेत ती सगळी पाप कर्म आहेत. आणि साधी सुधी नाही, भयानक पाप कर्म आहेत. तुम्ही किती महामंत्राचा जप करा, तुम्हाला नरकात खितपत पडावं लागणार आहे जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत असाल तर. हे कसं सोडायचं, हे कसं बंद करायचं, शारीरिक गरजा, कुटुंबाच्या गरजा कमी कशा करायच्या, भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी, साधनेसाठी वेळ कसा काढायचा, हे सगळ्याचं मार्गदर्शन करणे गुरुचं काम असतं. कोणी गुरु असं सांगत असेल की तुमची इंडस्ट्री मधली, IT मधला जॉब आणि भक्ती याचा बॅलन्स कसा करायचा, एक नंबरचा बोगस गुरु आहे, लक्षात ठेवा. IT इंजिनियर तर एक नंबर पाप करतात. आणि भगवंतांची सृष्टी जी आहे, जे स्वतः भगवान आहेत, भागवतामध्ये सांगितलेलं आहे, त्याचा विनाश करायचं काम हे सगळे इंजिनियर लोक करतात. मी पण होतो इंजिनियर. इंजिनियरचं कामच असते विनाश करणे. महाभयानक पाप कर्म आहे आणि त्याच्यावर आधारित हे सगळे जॉब्स आहेत. पूर्वीच्या काळामध्ये यातलं काहीच नव्हतं. तर हे गुरुचं काम असलं पाहिजे, गृहस्थ आश्रमियांना मार्गदर्शन करणे की याच्यातून कसं बाहेर पडायचं. वेळ पडली तर त्यांना मदत करणे याच्यातून बाहेर पडण्यासाठी. आपल्याला जीवनामध्ये फक्त खाण्यापिण्यासाठी व्यवस्थित मिळालं. आता हे इंडस्ट्रीयल कामं करून खाण्यापिण्याला व्यवस्थित पण मिळत नाही आपल्याला, शुद्ध खाणं पण मिळत नाही. प्रभुपाद लिहितात फ्रेश व्हेजिटेबल्स खाल्ले पाहिजेत आपण. हे गुरुचं काम आहे. कोणाला माहितीये, प्रभुपाद सांगतात आपल्या शेतामध्ये, आपल्या गार्डन मध्ये पिकवलेले फ्रेश फळ भाज्या खावा. ह्याच्यामध्ये मेंदू चांगली राहते. आपल्या गाईचं, आपण संरक्षण केलेल्या गाईचं दूध वासराला दिल्यानंतर त्याचं तूप बनवून खावा. त्याच्यामुळे मेंदू तुमची चांगली होईल आणि मग तुम्हाला अध्यात्म सगळे कळायला लागेल हळूहळू. हे प्रभुपादांचं मिशन आहे. मगाशी माताजी विचारत होत्या की प्रॉब्लेम्स वरती गुरूंनी सांगायचं की नाही. का नाही सांगायचं? चैतन्य महाप्रभू आपल्या शिष्यांना दात कसं घासायचे हे पण शिकवायचे. माहितीये तुम्हाला? दंत धावन कसं करायचं शिकवायचे. प्रभुपाद आपल्या शिष्यांना सगळं शिकवायचे. आंघोळ कशी करायची, झाडलोट कसं करायचं, सगळं शिकवायचे. याच्यासाठीच गुरु असतात. आणि विशेष करून गृहस्थ आश्रमियांनाच उपदेश करण्यासाठी असतात. कारण बाकीचे ऑलरेडी, ब्रह्मचारी म्हणजे तो ऑलरेडी त्याची आसक्ती कमी असते. वानप्रस्थ म्हणजे तो आसक्ती सोडायला सुरुवात केलेला असतो. संन्यासी तो आसक्ती सोडलेलाच असतो. मग उपदेश, इंद्रिय आसक्ती आणि इंद्रिय तृप्ती सोडायची, भौतिक गोष्टी सोडायचा उपदेश करायचा कुणाला? गृहस्थांनाच करायचा. गृहस्थांसाठीच गुरु असतो मेनली. त्यामुळे हे उपदेश केले पाहिजेत आणि आपण पण देखील ती अपेक्षा केली पाहिजे. हरे कृष्ण. त्यांना ते हे द्यायचं होतं. ते मला विचारायचं होतं की आपण समजा गुरुला शरण केल्यानंतर आपल्या शेतामध्ये काही काम शिल्लक असेल आणि आपल्याला गुरुने पुढे बाहेर पाठवलं, तर मग बाकीच्या घरातल्या फॅमिली मेंबरचं म्हणजे आपल्याला टेन्शन राहणार. म्हणजे म्हणून फॅमिलीची जबाबदारी जर गुरुने घेतली तर मग आपल्याला ते टेन्शन घ्यायची गरज नाही. ते गुरुचं टेन्शन असं. नाही, ही खूप चुकीची कल्पना आहे ऍक्च्युली. तुमच्या आश्रमाचा विचार न करता तुम्हाला कशाही प्रकारची अंधाधुंदपणे सेवा देणारा गुरु असेल तर तो पण मूर्ख असतो. किंवा तुमचं वय आहे 69-70 आणि तुम्हाला 100 किलोची पोती उचलून आत ठेवायला सांगणे गुरुची सेवा.
गुरुला तेवढी अक्कल असते कोणाला कुठली सेवा सांगायची, त्यालाच गुरु म्हणतात. गुरुचं अगदी काटेकोरपणे लक्ष असतं कोण कुठली सेवा करू शकतो, कुठल्या सेवेमध्ये, भगवंतांच्या कुठल्या सेवेमध्ये कुणाला लावायचं, कुणाला व्यस्त करायचं, याच्यासाठी गुरु असतात. बऱ्याचशा माताजी आपल्या मुलांना घरी सोडून मंगलारतीला यायच्या. प्रभुपादांनी रागवलं सगळ्यांना. प्रभुपाद म्हणाले, तुम्हाला लाज वाटते की नाही? तुमची 6-6 महिन्याची लहान मुलं ही तुमची पहिली जबाबदारी आहे, नंतर भगवंतांच्या सेवेला यायचं, माझा आदेश आहे, जावा म्हटले घरला. तर गुरु हा इतका निष्ठुर नसतो जसं तुम्ही समजताय. गुरुला माहिती असलं पाहिजे, आणि म्हणूनच गुरुशी संबंध असणे किती गरजेचं आहे बघा. गुरुला माहितीच नाही तुम्ही कोण आहे. बऱ्याच गुरूंना माहितीच नसते तुमचं नाव त्यांनीच दिलेलं, पण ते नाव पण माहिती नसतं. गुरुशी खूप जवळचा संबंध असला पाहिजे. असं कुणीच करणार, असं म्हणजे एक प्रमाणित आध्यात्मिक गुरु कधीच करणार नाही की तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सोडून माझ्या सेवेत या म्हणेल. नाही. कर्दम मुनींची कथा वाचा तुम्ही श्रीमद भागवतम मध्ये, तुम्हाला कळेल. अगदी भगवंत त्यांच्या घरी अवतार धारण केला, जन्माला आले, तरी कर्दम मुनींनी आपलं कर्तव्य सोडलं नाही. पूर्णपणे मुलगा जबाबदारी घ्यायला सुरू केल्यानंतर मग आपण घर सोडायचं असतं, त्याला वानप्रस्थ म्हणतात. त्याच्या आधी घराची जबाबदारी असतेच, नाही असं नाही. आणि ती पण एक प्रकारची भगवंतांची सेवा असते. गृहस्थ आश्रमियांनी आपल्या जबाबदारीचं पालन करणे हे देखील एक भगवंतांची सेवा असते. यालाच वर्णाश्रम म्हणतात. वर्णाश्रमामधलं हे आश्रम असतं. त्यामुळे ही चुकीची कल्पना आहे तुम्ही, आणि असं जर होत असेल खरोखरच तर ते गुरु पण खूप चुकीचे आहेत, लक्षात ठेवा. इट्स नॉट गुड. असं झालं नसलं पाहिजे. हा, तुमचं वय 60 आहे, 50च्या वरचं आहे, मग तुम्हाला घरात राहण्याचा काही अधिकार नाही. मग तुम्हाला गुरुनी कसंही सांगितलं तुम्ही काम केलं पाहिजे, कारण तुम्हाला घरात राहण्याचाच अधिकार नाही 50 नंतर. घराच्या बद्दल आसक्ती ठेवणे, घरात राहणे हे तुम्ही केलंच नसलं पाहिजे. मग तिथे तुमचं काहीतरी चुकतंय. अजूनही तुम्ही जबाबदारी आपल्या मुलांवरती सोपवलेली नाही आहे, किंवा अजूनही तुमची आसक्ती आहे माझी नातवंड, माझं घर. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. प्रभू हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम. हरे कृष्ण. धन्यवाद प्रणाम. प्रभूजी, ॲनिमल बेस्ड मेडिकेशन वगैरे वापरलं म्हणजे ॲनिमल पासून बनवतात असे मेडिकेशन म्हणजे मेडिसिन वगैरे वापरलं तर त्याचं काय म्हणजे पाप लागतं का? येस. जीवो जीवस्य जीवनाम, दुसऱ्या जीवाला मारल्याशिवाय आपण जगू शकत नाही, हे जरी सत्य असलं तरी स्वतःसाठी विनाकारण मारत बसणे हे खूप चुकीचं आहे. हजारो करोडो वर्ष रिसर्च केलेला आपला आयुर्वेद असताना हे विनाकारण असल्या औषधी निर्माण शोधून काढायचेच कशाला? डझंट मेक एनी सेन्स. आधुनिक विज्ञानामध्ये, आधुनिक वैद्यकीय संशोधनामध्ये या आधुनिक वैज्ञानिकांना असं वाटतं की आपली शोधून काढलेली औषधाशिवाय माणूस जगूच शकत नाही. या तुम्ही तशी परिस्थिती निर्माण केलेली आहे. परंतु पूर्वी आयुर्वेद हा एकदम श्रेष्ठ होता. हे जे आधुनिक मेडिकल सायन्स आहे हे जास्तीत जास्त 100, 150, 200 वर्षाचा रिसर्च आहे. आयुर्वेदाचा रिसर्च हा करोडो वर्षाचा आहे. आयुर्वेदामध्ये देखील एका पर्टिक्युलर वेळी ॲनिमल बेस्ड काही गोष्टी वापरल्या जातात, नाही असं नाही, परंतु खूप रेअरली वापरल्या जातात. आयुर्वेदाचं पहिलं तत्व असतं ते म्हणजे तुमची लाईफस्टाईल बदलणे, जेणेकरून रोगच होणार नाही. हे मॉडर्न मेडिसिन सायन्स मध्ये हे नाहीच आहे ऍक्च्युली.
लाईफस्टाईल बदलणे. आणि म्हणून आपण मग अंधाधुंदपणे जनावरांना प्राण्यांना मारून औषधं तयार करतोय. हे चुकीचं आहे, हे लक्षात घ्या. शास्त्रामध्ये देखील सांगितलेलं आहे हरणीच्या कातड्यावरती बसून ध्यान केलं पाहिजे, पण असं नाही की हरणीला उद्यापासून मारून चटयाच निर्माण करायला सुरुवात करायची. हे चुकीचं आहे. प्रभुपाद तर एका ठिकाणी सांगतात की तुम्हाला मांसाहार करायचाच असेल, गाय खायची असेल तर गाय पण खावा, खरं प्लीज तिला नैसर्गिकरित्या मरू द्या, मारू नका. तुमच्या स्वार्थासाठी जर तुम्ही कुणाला मारत असाल तर ते 100% पाप आहे. त्याला तुम्ही काहीही कारण सांगा, ते 100% पाप आहे. त्याच्यामुळे तुमचं जीवन वाचणार असेल, त्याच्यामुळे तुमच्या मुलाचा जीव वाचणार असेल तरी ते पाप आहे. पाप होत नाही असं होत नाही. मग आपल्यासारख्या सुज्ञान माणसांनी हा विचार केला पाहिजे की याला हजारो अल्टरनेटिव्ह आहेत, हजारो वेगळे मार्ग आहेत. हा ते स्लो आहेत, ते आधीच आपण तयार करून ठेवले पाहिजे, असं दुसऱ्याला मारत बसण्यापेक्षा. प्रभुपाद सांगतात की अमेरिकेत मी जेव्हा गेलो तेव्हा मला बऱ्याच जणांनी भीती घातली की तिथे मांसाहार करावा लागेल, तिथे काही दुसरं मिळत नाही. परंतु भगवान श्रीकृष्णांचा प्रचार करण्यासाठी मांसाहार पण करायची माझी तयारी होती. परंतु त्याला कारण कुठलं आहे बघा, लक्षात. भाव महत्वाचा असतो, ती ऍक्शन महत्वाची नसते. तुमचा जर भाव हा असेल की मी ह्या प्राण्यांना मारून औषधं निर्माण करणार, मग ते पाप आहे. हा, भगवंतांच्या सेवेसाठी हे गरजेचं आहे, मग ते पाप होत नाही. जसं अर्जुन आता करोडो लोकांना मारणार आहे, ते पाप नाही. पण तू स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी मारत असाल ते 100% पाप आहे. काय झालंय, दुर्दैवाने आपल्याला जवळजवळ 99.99% लोक कर्मच पाप कर्म करतात आता सध्या. आपली लाईफस्टाईलच पापाची झालेली आहे. परंतु आधुनिक शिक्षणातून आणि आधुनिक संस्कृतीतून आपल्या डोक्यात हे भरवलंय की हे सगळं चालतंय. नाही चालत. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती नाही आहे कुकिंगचा गॅस वापरणे सगळ्यात मोठं पाप आहे. कारण तुमच्यासाठी हजारो किलोमीटर्स भूमातेच्या गर्भामध्ये छेद करावे लागतात. भूमातेवरती अत्याचार करावा लागतो, खुपसायला लागतं तिच्या पोटामध्ये तुमच्यासाठी गॅस काढायला. 100% पाप आहे. परंतु आपल्या डोक्यात शिरवलं की नाही, पाप नाही. जसं MBA करणाऱ्या प्रत्येकाला सांगितलं जातं की दुसऱ्याला फसवणे तुझा धर्म आहे. 100% पाप आहे. MBA करणारे सगळे पापी असतात. तुमच्यापैकी काही असतील तर मला माफ करा. कारण ते शिकवलंच जातं, हे प्रॉडक्ट विनाकारण खपवायचं कसं, हे प्रॉडक्ट लवकर खराब होईल असं डिझाईनच कसं करायचं, हे तुला गरज नसली तरी तुझ्या गळ्यात घालायचं कसं, कंपनीचा प्रॉफिट वाढवायचा कसा, हे सगळं पाप आहे. विचार करून बघा, हे भावच पापाचे आहेत सगळे. परंतु कुठलीही गोष्ट ही पाप किंवा पुण्य नसते, त्याच्या मागचा भाव पाप किंवा पुण्य असतो. जसं की एखाद्याच्या पोटामध्ये चाकू खुपसणे पाप असतं, परंतु तीच गोष्ट डॉक्टरने करणे हे पुण्याचं काम असतं, सर्जरी करण्यासाठी. त्यामुळे ती गोष्ट पापी गोष्ट असते, त्याच्या मागचा भाव पाप असतो ऍक्च्युली. त्यामुळे ही औषधं आज आपण जी निर्माण करतोय प्राण्यांना मारून, हे 100% पाप आहे. कारण आपल्याकडे बऱ्याच दुसऱ्या गोष्टी आहेत करण्यासारख्या, त्या आपण करायला तयार नाही. कारण आपली इंद्रिय तृप्ती महत्वाची आहे. आपण लाईफस्टाईल बदलायला तयार नाही. खरा डॉक्टर तोच असतो जो लाईफस्टाईल बदलायचा सल्ला देतो. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः.
अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय। हरे कृष्ण।